मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको? तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी, नमो कर्मभूमी जिथे वाढले मी, नमो भारत भूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभू पाय दोन्ही. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. हे राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना, हे राम जी को लाना, लखन जी को लाना. चलो आओ जी, चलो आओ जी, प्रभु श्री रामचंद्र भगवान की. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. कीर्तन में महायोग पीते तटे भीमरत्यं वरं पुंडलीकाय दाते मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानंद कंद परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ऐका, आवाज असा मोकळा सोडून कडक आवाज करा. नॉर्मल विको द्या, असा वडून धरल्यासारखा आवाज नको, मोकळा सोडा, कडक करा एकदम आवाज. हॅलो 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 हॅलो. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. ज्यांच्या घरी देवानं जावं, ज्यांना स्नान घालावं, ज्यांची वेणी फणी करावी, ज्यांच्या सोबत जात्यावरती दळण दळू लागावं, ज्यांना भांडे घासू लागावेत, ज्यांच्या गौऱ्या थापू लागाव्यात, त्यांच्या शिव्याही देवानी खाव्यात, अशा असणाऱ्या देवाच्या लाडक्या भक्त संत जनाबाई यांचा उत्कृष्ट असा ज्ञानोबारायांना विनंती करणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. हा अभंग निवडण्याच्या पाठीमागचं कारण एक आहे. ऐका, आपण एकट्या लेकराची आई होण्यासाठी आपल्याला कितीतरी त्रास सहन करावा लागतो, पण माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी जगाची आई होण्याचं काम केलंय. त्यांना किती त्रास झाला असेल हो. म्हणून जगाची आई असणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचं वर्णन करणारा, यांना विनंती करणारा संत जनाबाईचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, आज या ठिकाणी एका आईचं पुण्यस्मरण आहे. आज त्या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली. गेले 1 वर्ष झालं हा आटपाडकर परिवार पोरका झाला. या परिवाराची आई निघून गेली. सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झालंय. त्यांची 2 मुलं असतील, त्यांची 1 मुलगी असेल, सगळा परिवार पोरका झालेला आहे. सगळ्यांना दुःख झालेलं आहे, सगळ्यांना वाईट वाटतंय की त्यांची आई त्यांना सोडून निघून गेली. पण ऐका, तुमचीच आई निघून गेली म्हणून तुम्हाला काय वाईट वाटतं? देवानं स्वतःच्या आईला सुद्धा सोडलं नाही. त्या काळानं त्याच्या आईला सुद्धा सोडलं नाही, मग तुमच्या आईला तरी सोडणार आहे का? जो जन्माला आलाय त्याला 1 दिवस निश्चित जावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. अरे ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलत नाही ना, असे असणारे प्रभू श्रीरामचंद्र, त्या प्रभू श्रीरामचंद्राच्या आईला, त्या कौशल्या मातेला आणि त्या कैकई मातेला सुद्धा जावं लागलं. द्वापार युगातले श्रीकृष्ण भगवान परमात्मा, ज्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला जन्म दिला आणि जिनं सांभाळलं ना, त्या देवकी मातेला आणि त्या यशोदा मातेला सुद्धा जावं
जावं लागलं. मरण हे मरण आहे. मरणाला कुणाची आई कळत नाही, कुणाची बहीण कळत नाही, कुणाची आत्या कळत नाही, कुणाची काकी कळत नाही, कुणाची मामी कळत नाही. कधी एकेकाळी तो काळ येतो माय बापांनो, आणि त्या काळाच्या तोंडात तुम्हा आम्हाला जावं लागतं. सगळ्यांना वाईट वाटतंय आई सोडून निघून गेली, पण ऐका, तुमची आई सोडून निघून गेली म्हणून त्या देवाला कधी वाईट म्हणायचं नाही. अरे जेवढा मृत्यू लोकामध्ये जीवन जगण्याचा काळ तुम्हाला, तुमच्या आईला त्या मृत्यू लोकामध्ये जगण्याचा काळ जेवढा तुमच्या आईला दिला होता ना, तेवढा काळ तुमची आई मृत्यू लोकामध्ये जीवन जगली, आणि वरून देवाचं बोलवून आलं की तुमच्या आईला हा देह सोडून जावं लागलं. मग प्रत्येकाला मरावं लागतं. अरे आपल्याला साधा आईचं प्रेमही मिळाले, पण ऐका, कधी एकेकाळी माझ्या ज्ञानोबा माऊलींचा इतिहास जर पाहिला ना माई बापांनो, आज ज्यांचा अभंग, ज्यांचं वर्णन करणारा अभंग आपण सेवेकरता घेतलाय ना, त्या ज्ञानोबा माऊलींचा इतिहास जर आपण ऐकला, इतिहास जर पाहिला, तर आजही आम्हाला वाईट वाटतं. ऐका, आपल्या जवळ आई तरी आहे, आपण कुणाला तरी आई म्हणू शकतो, आईच्या मिठीत जाऊ शकतो, पण माझ्या जगाच्या आईला, ज्ञानोबा माऊलीला आई बापाचं प्रेमही मिळालं नाही. पण माझ्या ज्ञानोबा माऊलीनं जगाचा आई होण्याचं काम केलंय. ऐका, माझ्या जनाबाई म्हणतात की माझे ज्ञानोबा राय, माझी माऊली हा नुसता ज्ञानाचा सागर नाही, तर ज्ञानाचा अथांग महासागर आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सखा म्हणजे जनाबाई म्हणतात तो ज्ञानोबा राय. माऊली फक्त गुरु नाहीत, संत नाहीत, देव नाहीत, तर ज्ञानोबा माऊली माझे सखा आहेत, म्हणजे माझा मित्र आहे. मग माझ्या मित्रावरती, गुरु असलेल्या, देवा समान असलेल्या, संता समान असलेल्या माझ्या मित्रावरती, माझ्या सख्यावरती मला पूर्णपणे विश्वास आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाई म्हणतात की ज्ञानोबाराय तुम्ही समाधी घेतली, तुम्ही या जगातून नाहीच झाला, तुम्ही मरण पावला, तरी माझी एक इच्छा आहे की तुम्ही माझ्या पोटी परत जन्माला यावं, मरून या जावे बा, माझ्या पोटा यावे. ही विनंती ज्ञानोबा माऊलीला जनाबाई करतायत. बरं, ज्ञानोबा माऊलीला ही विनंती करतायत, आणि पुढे जनाबाई म्हणतात, ऐसे करी माझ्या भावा, सख्या माझ्या ज्ञानदेवा. भावा आणि सख्या हे दोन शब्द जनाबाईनं इथं प्रेमानं वापरलेले आहेत. जनाबाई म्हणतात की ज्ञानोबा माऊलींना, माऊली तुम्ही माझं भावाप्रमाणे सुद्धा आहात, आणि तुम्ही माझ्या मित्राप्रमाणे सुद्धा आहात. मग तुम्ही माझ्यावरती एवढी कृपा करा की तुम्ही माझ्या पोटी जन्माला या, आणि तुम्ही माझ्या पोटी जन्माला आल्यानंतर मी काय करेल. जनाबाई म्हणतात, जावे ओ वादोनी, जन्मोजन्मी दासी जनी, मी तुला माझं सगळं अर्पण करील, मी तुझ्या चरणी लोटांगण घालील, आणि मी कायम तुझी सेविका, तुझी दासी बनून राहील. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. ऐका, सगळ्यांना समजेल, सगळ्यांच्या लक्षात येईल असा अभंगाचा, माझ्या बुद्धीच्या मानानं, माझ्या वयाच्या मानानं, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित एखाद्या चरणाला स्पर्श होणार नाही, एखादं चरण सांगता येणार नाही. उद्या कुणी म्हणायला नको काय त्या आटपाडकर परिवारानं त्यांच्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त कुठल्या आरतीताईचं कीर्तन ठेवलं होतं, निम्म सांगितलं, निघून गेले, असं कुणी म्हणायला नको. म्हणून सगळ्यांना समजेल असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आता खरी झाली कीर्तनाला सुरुवात. आता तुम्ही माझ्या सोबत बोलायचं आणि मी तुमच्या सोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं ना. बोला बोला ना. मुके आहे का तुम्ही सगळे? बहिरे आहे का? आजार आहे का? मग बोलत जायचं. बोलणारी माणसं मला फार आवडतात. ऐका, या जगाच्या पाठीवरती जो जन्माला आलाय त्याला एक दिवस निश्चित जावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. कारण जन्म जया मृत्यू तया. अरे मरण कधीतरी आपल्या जवळ येणार आहे माई बापांनो, आणि त्या मरणासोबत तुम्हा आम्हाला जावं लागणार आहे. म्हणून माणसानं मरणाला घाबरायचं नाही. पण देव सुंदर आहे, देव हुशार आहे, देव चतुर आहे. देवानं प्रत्येकाच्या जन्माची तारीख प्रत्येकाला माहीत होऊन दिली, पण मरणाची तारीख कुणाला माहित आहे का? बसलेले मरण कधी येणार आहे माहित आहे का? जन्माची तारीख प्रत्येकाला माहित आहे. आपला जन्म कधी झाला, कुठं झाला, कोणत्या वेळी झाला, कोणत्या घरात झाला, हे तुम्हा सर्वांना माहित आहे. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवसाला आपण काय म्हणतो? आज काय माझा वाढदिवस आहे. म्हणजे जन्म झाला तो दिवस आपल्याला माहित आहे, पण मरण कधी येणार आहे हे कुणाला माहित आहे का?
मरण कुणाला कधी येणार आहे माहित नाही. अरे मरण हे मरण असतं, ते मरण कधी तुम्हाला आम्हाला सांगून येत नाही. पण जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जावं लागतंय, प्रत्येकाला मरावं लागतंय. मरणाच्या पुढं कुणाचं काहीच चालत नाही. मग माणसानं चांगलं राहा, चांगलं बोला, चांगलं वागा, आई वडिलांची सेवा करा, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. जीवनात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. अरे खरा माणूस कोण मोठा आहे? ज्याच्याकडे शेतीवाडी जमीन जुमला गाडी बंगला तो माणूस मोठा नाही. ज्याच्याकडे आई बाप आहेत ना तो जगात सगळ्यात मोठा माणूस आहे. ऐका, मोठा माणूस कुणाला म्हणायचं? अरे जो ताकदीनं मोठा आहे त्याला मोठा माणूस म्हणायचं नाही. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला मोठा माणूस म्हणायचं नाही. अरे जो माणूस मनानं मोठा आहे ना तो जगात सगळ्यात मोठा माणूस आहे. ऐका, आदमी ना कद से बडा होता है ना पद से बडा होता है. आदमी ना कद से बडा होता है ना पद से बडा होता है. जो आदमी दूसरों के मुसीबतों में खड़ा होता है वो सबसे बडा होता है. ऐका, जगात सगळ्यात मोठा माणूस कोण असतो? अरे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो मोठा माणूस नाही हो. अरे ज्याच्याकडे जास्त ताकद आहे तो मोठा माणूस नाही. तर जो दुसऱ्याच्या मदतीला धावून जातो ना त्याच्यासारखा या जगात दुसरा मोठा माणूस नाही. म्हणून याला मोठा माणूस म्हणायचं असतं. म्हणून आपल्याला आपण कोण आहे हेच कळत नाही. तुम्ही आम्ही असताना कोण आहे? तुम्ही आम्ही असताना नाही माणूसच आहे, मी नाही म्हणत भूत आहे म्हणून, पण तुम्ही आम्ही असताना देव आहे. पण आपण देवाला सोडून आल्यामुळे तुम्हा आम्हाला काय झाली? जीव ही उपाधी निर्माण झाली. पण ऐका, माणसाला कळत नाही आपण किती दिवस राहणार आहे, किती दिवस आपल्याला इथं जागा आहे. देवानं आपल्याला हा देह वापराय दिलाय भाड्यानं. वरून त्या देवाचं बोलवून आलं ना, ही देहरूपी खोली खाली करून जायचंय. प्रत्येकाला जावं लागतंय, प्रत्येकाला मरावं लागतंय. मग मरणापुढं कुणाचं काहीच चालत नाही. पण ऐका, या जगाच्या पाठीवरती एकमेव व्यक्ती अशी आहे की जी आपल्याला न बघता आपल्यावरती प्रेम करते. अरे आपण मोठं झाल्यानंतर, आपल्या जवळ पैसा आल्यानंतर आपल्या सौंदर्याकडे बघून, आपल्या श्रीमंतीकडे बघून, आपल्या पैशाकडे बघून सगळी लाखो हजारो लोक आपल्यावरती प्रेम करतात. पण आपल्याला न पाहता, आपला चेहरा, आपलं सौंदर्य सुद्धा न पाहता, आपण जन्माला येण्याच्या अगोदर 9 महिने 9 दिवस पोटात असताना आपल्यावरती निस्वार्थी प्रेम करत असते ना, ती फक्त आणि फक्त आपली आई असते रे. आईसारखं या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच प्रेम करू शकत नाही. आई ती आई असते. आईला सतत आपल्या लेकराबद्दल कळवळ असतो, लेकराबद्दल प्रीत असते, लेकराबद्दल प्रेम असतं. अरे कधी एकेकाळी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना संताजी जंगदाडेने म्हणावं, महाराज तुम्ही संतांविषयी लिहिलं, बापाविषयी लिहिलं, देवाविषयी लिहिलं, पण तुम्हाला आईविषयी लिहायला सांगितलं तर तुम्ही काय लिहिचाल? त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आईविषयी हा अभंग लिहिला. कोणता? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. हे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. माझे जगद्गुरु तुकोबराय देवासमोर उभा आहेत आणि देवाला म्हणतायत, माय म्हणतायत, माऊली म्हणतायत, देवासोबत आईचं नातं जोडतायत. का तर तुकोबराय सांगतात, आई लेकराच्या हिताचा विचार करते ना, तसं मीही देवासोबत आईचं नातं जोडलं तर देवही माझ्या हिताचा विचार करेल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय माझ्या जगाच्या बापाला, माझ्या विठू माऊलीला सुद्धा काय म्हणतायत? आई म्हणतायत, माऊली म्हणतायत. ऐका, मग जगाचं आई होण्याचं काम ज्यांनी केलंय ना, अशा आळंदीचे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जगाची आई झाली हो.
पण त्यांना नाही जगाचं प्रेम मिळालं, आईचं त्यांना नाही प्रेम मिळालं. पण त्यांनी पाहिलं, अरे या जगाच्या पाठीवरती ज्याला मायबाप नाहीत ना त्याला किती त्रास होतोय. अरे ज्याला आई नाही ना त्याला विचारा ना आईची किंमत काय असते. आज विचारा या तिन्ही मुलांना, 2 दादा असतील, 1 ताई असेल, विचारा त्यांना आईची किंमत काय असते. आठवत असेल आज त्यांना, त्यांच्या आईनं त्यांना लहानाचं मोठं केलं. अरे हाडाची काडं बापाच्या खांद्याला खांदा लावून प्रपंच केला, लहानाचं मोठं केलं. एकाला शिकवलं, एकाला शिक्षक केलं, एकाला कंपनीत कामाला लावलं. एवढी मोठी मुलं शिकवली, एवढे हालाचे दिवस निघून गेले आणि आता कुठं सुखाचे दिवस आले. मुलं कामाला लागली, मुलं कमवायला लागली. आईला घरात 2 घास सुखानं घालावं, खाऊ घालावं वाटायला लागलं. आईचे सुखाचे दिवस यायला लागले. पण त्या देवाला बघवलं नाही. ही आई या परिवाराला सोडून निघून गेलेले. सगळ्यांना वाईट वाटतंय. ऐका, तुम्हाला साधा आईचं प्रेमही मिळतंय, आई म्हणून कुणाला हाक तरी मारता येते. पण माझ्या ज्ञानोबा माऊलीला नाही हो, आई बापाचं प्रेमही मिळालं नाही. प्रचंड समाजाने त्रास द्यावा. कधी एकेकाळी माझ्या ज्ञानोबा माऊलीच्या आईनं आणि ज्ञानोबा माऊलीच्या बापानं देहांत प्रायश्चित्त घ्यावं. गेले माऊलीचे मायबाप निघून. अरे कुणाला आई म्हणून माझ्या ज्ञानोबा माऊलीनं जावं, आई म्हणून कुणाला मिठी मारावी, आईच्या हातचे 2 घास अन्न खावं वाटलं ना. नाही हो नाही, माझ्या जगाच्या आईला ज्ञानोबा माऊलीला खायला अन्न सुद्धा मिळत नव्हतं. कधी एकेकाळी लहानशी मुक्ता सांगते, अरे ज्ञान दादा गेले 2-3 दिवस झालं पोटाला अन्नाचा घास नाही रे दादा. दादा खूप भूक लागली रे ज्ञान दादा, खायला काहीतरी घेऊन ये रे ज्ञान दादा. ऐका, लहानशी बहीण मुक्ता सांगते, ज्ञानोबा रायांना ज्ञानदादा भूक लागले, खायला काहीतरी पाहिजे. असं म्हटल्यानंतर ती ज्ञानोबा माऊलीनं झोळी घ्यावी, सकाळचं उठून सिद्धबेटातून आळंदीमध्ये जावं. प्रत्येकाच्या दारावरती माझे ज्ञानोबा माऊली जातायत, दार वाजवतायत आणि ज्ञानोबा माऊली आपल्या बहीण भावासाठी मधुगिरी मागतायत. ज्ञानोबा माऊली म्हणतायत, आई मावशी काकू काहीतरी द्यावं, माझी लहानशी मुक्त आहे, माझा लहानसा सोपान आहे, दोन्ही बायांना भूक लागली, आम्हाला समाजात न्याय मिळावा. म्हणून माय बापानं देहांत प्रायचित्त घेतले हो. द्या ना हो, खायला काहीतरी द्या ना हो. भीक मागतायत, मधुगिरी मागतायत ज्ञानोबा माऊली. लोकांना दया आली, दिलंय ज्ञानोबा माऊलीला, दान धर्म केलाय. मधुगिरी घेऊन ज्ञानोबा माऊली इंद्रायणीच्या काठावरून निघालेले आहेत. ऐका माय बापांनो, इंद्रायणीच्या काठावरून निघालेले असताना यशोबा घोड्यावरती बसून ऐठीमध्ये आलाय. यशोबा ज्ञानोबा माऊलीला हाक मारतोय, ए ज्ञान्या, ए संन्यासाच्या कार्ट्या, ए पांढऱ्या पायाच्या, आला का रे आनंदी पाठवायला, कशा करता इथं आला? काका काही चुकलं का हो काका? भूक लागली हो माझ्या मुक्तीला आणि माझ्या सोपानाला, मधुगिरी मागायला आलो होतो. बघू बघू इकडे, बघू तुझ्या झोळीत काय आणलंय. अरे मधुगिरी आणलेली होती, झोळी त्या यशोबा जवळ दिली. यशोबा काकांना ती झोळी घेतली. अरे झोळीत जेवढं काही धान्य होतं ना तेवढं सगळं धान्य मातीमध्ये फेकून दिलंय. माय बापांनो, माझे ज्ञानोबा माऊली रडतायत. धान्य वाया गेलं म्हणून नाही माय माऊल्यांनो ज्ञानोबा माऊली रडत, माझे ज्ञानोबा माऊली विचार करतायत. अरे घरामध्ये झोपडीमध्ये आशेनं माझी वाट पाहत माझी लहानशी मुक्त आहे, माझा लहानसा सोपान वाट बघतोय. ते विचार करतायत की आमचा ज्ञान दादा गेलाय, गेले 2-3 दिवस झालं पोटाला खायला अन्नाचा घासही नाही. निश्चित आमचा दादा आम्हाला काहीतरी खायला घेऊन येईल, या आशेनं माझी वाट बघत बसलेले आहेत. याचा विचार करून ज्ञानोबा माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. अरे उद्धट भाषेमध्ये यशोबा काका बोलतायत ज्ञानोबा माऊलीला, तरीही ज्ञानोबा माऊलीनं राग नाही धरला. माय बापांनो, गेले ज्ञानोबा माऊली जातायत, झोपडीचं दार लावून घेतायत. अरे लहानशी मुक्ता पळत पळत जाते, झोपडीच्या दाराजवळ जाते तर लहानशा मुक्ता हिच्या कानावरती त्या रडलेला आवाज ऐकू येतोय. लहानशी मुक्ता ज्ञानोबा माऊलीला हाक मारते, अरे ज्ञानदादा, अरे ज्ञानदादा सांग ना रे दादा, कुणी मधुगिरी दिली नाही म्हणून तू रडतो का रे ज्ञानदादा? दादा तुझा रडलेला आवाज ऐकू येतोय रे दादा. दादा तू योग्य आहे, तू योग्य आहे. आणि दादा योग्याला कधी राग येऊ द्यायचा नसतो, योग्याने कधी रुसायचं नसतं. दादा तू योग्य आहे ना रे, योगी पावन, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मना, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन
अपराध जनाचा साहे अपराध जना साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जना योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा मना योगी पावन पावन मनाचा मना योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. अरे माझे ज्ञानोबा माऊली झोपडीचं दार लावून रडतायत. लहानशी मुक्ता पळत पळत जाते. अरे ज्ञान दादा तू योग्य आहे ना रे, तरीही तू दार लावून घेतोय, रडतोय. योग्याला राग येऊ द्यायचा नसतो. ज्ञान दादा मिथ्या क्रोध मागे सारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा, दादा ताठी उघड. अरे लहानशा मुक्ताईचा अधिकार एवढा मोठा. हा ऐका ऐका, जगाच्या पाठीवरती आपली आई गेल्यानंतर आपलं आई होण्याचं जर काम कोण करत असेल ना, तर ती आपली बहीण असते. ऐका, ती ताई असते, ती आई असते. ती संकट काळामध्ये आपल्या सोबत धावून येते ना. आई गेल्यानंतर आपल्या सोबत संकटावरती आपल्या सोबत राहते ना, ती आपली बहीण असते. पण आजकाल बहीण भावाचं प्रेमच राहिलं नाही. किती अधिकार हो त्या लहानशा मुक्ताबाईचा. ज्ञानोबारायांनी सुद्धा त्या लहानशा मुक्ताबाईला म्हणावं ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई. किती किती मुक्ताबाई मोठे. ऐका, अपराध माझ्या ज्ञानोबारायांनी जगाचा सहन केला. अरे किती लोक जळतायत, आपल्यावरती जळू द्यायचं हो. जळणाऱ्याला अजिबात आपण घाबरायचं नाही. जळतायत ना लोक आपल्यावरती, बिनधास्त जळू द्यायचं, काळजीच करायची नाही आपण. जळणाऱ्याला तसंच जळत राहा म्हणायचं. कारण जळणाऱ्या लोकांना कदाचित माहीत नसतं की जळणाऱ्या प्रत्येक गोष्टीची शेवटी राखच होते. पण आपल्यावरती कोण जळतं याचा जास्त विचार करायचा नाही. कारण जी आपल्यावरती जळतात एक दिवस त्यांची राख होणार आहे, हे मात्र आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. म्हणून जळणाऱ्यांचा विचार नाही करायचा. माझे ज्ञानोबा माऊली आहेत. ज्ञानोबा माऊली जातायत पैठणच्या धर्मसभेमध्ये. ज्ञानोबा माऊली उभा आहेत आणि ज्ञानोबा माऊली म्हणतायत काय हो काका, पैठणच्या धर्मपंडितांना सांगितलं माझ्या माई बापांना देहांत प्रायचित्त घ्यायला घेतलंय. माई बापांना देहांत प्रायचित्त, पण तरीही तुम्ही जगामध्ये आम्हाला न्याय नाही दिला. का हो काय आमचं चुकलं, काय आमच्यामध्ये कमी आहे. समोरून रेडा चालत चाललेला. ऐका, ज्ञानोबा माऊलीचा अधिकार किती मोठा आहे. महिषामुखी वेद बोलविले, एवढा अधिकार माझ्या ज्ञानोबा माऊलीचा आहे. समोरून रेडा चाललेला होता आणि माझे ज्ञानोबा माऊली म्हणतायत आपण सगळेजण एकच जीव आहे. समोरचा रेडा आणि आपल्यात सुद्धा एकच आत्मा आहे, एकच राम आहे. आपल्यात आणि त्याच्यात काहीच बदल नाही. लोक हसायला लागली. ज्ञानोबा माऊलीला म्हणतायत काय म्हणे, त्या रेड्याला म्हणतोय की तो रेडा सुद्धा आपल्यासारखाच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा प्राण आहे, तो सुद्धा आपल्यासारखं चालू शकतो, तू सुद्धा आपल्यासारखं बोलू शकतो. ज्ञानोबा माऊलीला लोक हसतायत की रेडा बोलू शकतो म्हणून. मग ज्ञानोबा माऊली म्हणतायत काका तुम्हाला बघायचं का, तो रेडा बोलू शकतो. जातायत पैठणमध्ये ज्ञानोबा माऊली. समोर सगळे पंडित ब्राह्मण विद्वान असणारी लोक पैठणच्या धर्मसभेमध्ये उभा आहेत आणि रेडवाला चाललेला आहे. त्या रेड्या समोर ज्ञानोबा माऊली जातायत आणि त्या रेड्याला स्पर्श करतायत. आणि रेड्याला स्पर्श करून ज्ञानोबा माऊली म्हणतायत ऐकणारे महिषा तुला बोलायचंय. महिषाला बोलायचंय म्हटल्या बरोबर तो रेडा स्पर्श केल्याबरोबर बोलायला सुरुवात करतो. ऐका, माझ्या ज्ञानोबारायांची काय ख्याती आहे, काय सांगू देवा. ज्ञानोबाची ख्याती. अरे देवाला सुद्धा आश्चर्य वाटत असेल, देव सुद्धा हसत असेल. देवानं मुक्याला बोलायला देव शिकवू शकतो, पण एखाद्या रेड्याला देव बोलायला शिकवू शकत नाही. पण रेड्याला बोलायला शिकवणारे माझे आळंदीचे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आहेत. अरे एखाद्या पांगळ्याला चालायला जगाचा बाप शिकवू शकतो, पण निर्जीव भिंतीला चालायला शिकवणारे माझे आळंदीचे माऊली महावैष्णव. चालविली जडवंती हरली चांगयांती भांती मोक्ष मार्गीचा सांगा की ज्ञानोबा मागे. चालविली जड भिंती हरली चांगयांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती आलविली जड
चढविली जड भिंती. देवाचा अधिकार मोठा आहे, देव मोठा आहे, पण देवाना ऐका, देव एखाद्या मुक्याला वाचा देऊन बोलायला शिकू शकतो, पण रेड्याला बोलायला शिकवू शकत नाही. अरे रेड्याला बोलायला शिकवण्याची ताकद जर कुणामध्ये असेल ना तर माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांमध्ये आहे. अरे ज्याला पांगळ्याला चालता येत नसेल त्याला पाय देऊन चालायला लावणारा माझा जगाचा बाप आहे. पण निर्जीव भिंतीला स्पर्श करून चालायला लावणार जर कोण असेल ना तर माझ्या आनंदीचे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आहेत. एवढा अधिकार माझ्या माऊली चालविली भिंती सोनिया चालविली भिंती सोनिया चालविली भिंती सोनिया चालविली भिंती महिषापुत्रा मुकी बोलाविली श्रुती महिषापुत्रा मुकी बोलाविली श्रुती चालविली भिंती सोनिया चालविली भिंती सोनिया महिषापुत्रा मुकी बोलाविली श्रुती चालविली भिंती चालविली भिंती सोनिया माझ्या ज्ञानोबा माऊलींचा इतिहास फार मोठा आहे. जगाचा आई होण्याचं काम माझ्या ज्ञानोबा माऊलीने केले आणि आज एका आईचं पुण्यस्मरण आहे म्हणून मी ज्ञानोबा माऊली जगाचा आई होण्याचं काम केलंय म्हणून त्यांचं चरित्र सांगते. ऐका माय बापांनो, ज्ञानोबा माऊलीने रेड्याच्या मुखातून वेद बोलायला सुरुवात केल्यानंतर लोक म्हणतायत की रेडा वेद बोलतोय, हा अपमान आहे वेदाचा. अरे लोकांनी रेड्याला मारायला सुरुवात केली. पण ऐका, आई जसं लेकराचं सगळं ओझं वाहत असते, लेकराचं दुःख आई सहन करत असते. अरे जगाच्या पाठीवरती आपल्या सुखाचा विचार जर कोण करत असेल ना माय बापांनो तर ती एकमेव आपली आई असते आणि तो आपला बाप असतो. आईच फक्त आपल्या लेकराच्या सुखाचा विचार करते. मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या माणसाला दोन रस्त्यानं चालायचं असतं, एक सुखाचा आणि एक दुःखाचा. ऐका, सुखस्य नंतरम दुःखम दुःखस्य नंतरम सुखम न मिथ्या लभ्यते दुःखम न मिथ्या लभ्यते सुखम. शास्त्रकार किती गोड आणि किती सुंदर वर्णन करतात. ऐका, कधी एकेकाळी माणसाच्या जीवनामध्ये अगोदर सुख येतं आणि नंतर दुःख येतं. सुखस्य नंतरम दुःखम. आणि कधी एकेकाळी अगोदर दुःख येतं नंतर सुख येतं. दुःखस्य नंतरम सुखम. आणि कधी एकेकाळी दुःख आपल्या जवळ आलं ते दुःख मिथ्या झालं हे सुद्धा कळत नाही. न मिथ्या लभ्यते दुःखम. आणि कधी एकेकाळी सुख आपल्या जवळ आलं आणि ते सुख कधी मिथ्या झालं ते सुद्धा आपल्याला कळत नाही. न मिथ्या लभ्यते सुखम. म्हणून शास्त्रकार गोड सांगतात की कधीतरी जीवनामध्ये सुखही येतं, कधीतरी जीवनामध्ये दुःखही येतं. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या माणसाला दोन दिशेनं दोन रस्त्यानं चालायचंय, सुखाच्या आणि दुःखाच्या. म्हणून कधी सुख येईल कधी दुःख येईल हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. पण माणूस कधी सुखी होईल सांगू का माय बापांना तुम्हाला? आपल्यापेक्षा कमी ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे बघितलं तर माणूस सुखी आहे आणि आपल्यापेक्षा जास्त ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे बघितलं तर माणूस दुःखी आहे. ऐका, एखादा ग्रामपंचायत सदस्य असेल त्याला सरपंच व्हायचंय म्हणून तो दुःखी आहे. एखादा सरपंच असेल त्याला आमदार व्हायचंय म्हणून तो दुःखी आहे. एखादा आमदार असेल तर त्याला खासदार व्हायचंय म्हणून तो दुःखी आहे. एखादा खासदार असेल तर त्याला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून तो दुःखी आहे. एखादा मुख्यमंत्री असेल तर त्याला कॅबिनेट व्हायचंय म्हणून तो दुःखी आहे. एखादा कॅबिनेट असेल तर त्याला पंतप्रधान व्हायचंय म्हणून तो दुःखी आहे. मग सुख पाहिजे असेल ना, सुखी व्हायचं असेल ना तर आपल्यापेक्षा जास्त ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर आपण कधीच सुखी होणार नाही. पण आपल्यापेक्षा कमी ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर माणूस जीवनामध्ये सुखी झाल्याशिवाय राहणार नाही माय बापांनो. मग सुख पाहिजे असेल तर आपल्याकडे कमी आहे त्याच्याकडे बघा. मग आपल्या सुखाचा विचार करते ती आपली आई असते. आईला किती त्रास द्या हो, आईला किती वाईट बोला, पण आई लेकराच्या हिताचा विचार करते. ज्ञानोबा माऊली जगाच्या हिताचा विचार करत होते. अरे समाजाने एवढा त्रास दिला, त्या रेड्याला ते ब्राह्मण पंडित मारत होते, पण मारलेला व त्या रेड्याच्या अंगावरती उठत नव्हता, रेड्याला लागत नव्हतं. लहानशी मुक्ता ज्ञानोबरायांच्या पाठीकडे पाहते आणि लहानशी मुक्ता त्या ज्ञानोबरायांच्या पाठीकडे बघून म्हणते, काका काका नका नाव मारू काका. काका मारलेला व माझ्या ज्ञानदादाला मारलेलं लागतंय हो काका, तुम्ही रेड्याला मारताय पण
तो मार रेड्याला नाही हो लागत काका, तो मार माझ्या ज्ञानदादाला लागतोय. बघा ना माझ्या ज्ञानदादाची पाठाण किती लाल झाले, माझ्या ज्ञानदादाच्या पाठीला किती वळ उमटलेत. ती लहानशी मुक्ता रडते, ती लहानशी मुक्ता सांगते काका नका हो काका, माझ्या ज्ञानदादाला मारू नका हो, माझ्या त्या रेड्याला मारू नका हो, त्या रेड्याला मारलेलं लागतंय ना ते माझ्या ज्ञानदादाला लागतंय. अरे किती किती अधिकार त्या मुक्ताबाईचा. रेड्याचा मार ज्ञानोबारायांना लागतो हे कुणाला दिसत नव्हतं, पण आपली लहानशी बहीण आहे ना मुक्ताबाई तिला दिसत होतं. अरे ज्यावेळेस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता देहांत प्रायचित्त घ्यायला निघाले होते ना, त्यावेळेस विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेनं ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथांना सांगितलं होतं, ऐका लहानशी मुक्ता तिची सगळ्यांना काळजी घ्या. अरे त्या आई बापानं लहानशा मुक्ताईची काळजी या तिन्ही भावंडाला घ्यायला लावली होती, पण मुक्ताईनंच या तिन्ही भावंडाची आई होऊन काळजी घ्यावी एवढा अधिकार त्या लहानशा मुक्ताबाईचा आहे. एवढी मुक्ताबाई महान आहे, तिचा अधिकार फार मोठा आहे. अरे तिनं ताटी उघडायला सांगितली म्हणून माझ्या ज्ञानोबारायांनी ताटी उघडली. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या आमच्या स्वाधीन केला. ज्ञान म्हटलं ना ज्ञानोबाराय आहेत. आजपर्यंत जगात कितीतरी लोक आली गेली, ऐका कितीतरी लोक आली आणि एक दिवस गेली, कितीतरी मंत्री आले आणि गेले, कितीतरी सिनेमा आले आणि गेले, कितीतरी गाणे आले आणि गेले, पण आजही सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचनी आता विश्वात्मके देवे मागणे ते एक आजही जसच्या तसे. हे कुणी लिहिलंय, याला पर्श कुणाचा असेल ना तर ऐका, याला पर्श माझ्या ज्ञानोबारायांचा आणि याला पर्श माझ्या देहूच्या तुकोबारायांचा आहे. म्हणून आजही जे ते जसच्या तसं जिवंत आहे. याचं कारण हे माझ्या जगाच्या आईनं आणि माझ्या जगाच्या बापानं लिहिलंय म्हणून ते जसच्या तसं जिवंत आहे. पण हेच तुम्हा आम्हाला कळत नाही, म्हणून हे तुम्हा आम्हाला कळायला पाहिजे. आई लेकराच्या हिताचा विचार करते म्हणून ज्ञानोबारायांनी जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं. अरे ज्या लोकांनी माझ्या ज्ञानोबा माऊलींना त्रास दिला, अरे अंगावरती शेण टाकलं, चिखल टाकलं, पण तीच लोक तीच माणसं माझ्या ज्ञानोबा माऊलीच्या समाधीची जागा सरवायला होते. एवढा अधिकार माझ्या ज्ञानोबा माऊलीचा होता. माई बापांनो आज तुम्ही आम्ही श्रीमंत झालो, झाला की नाही तुम्ही श्रीमंत? माई माऊल्या तुमच्या गळ्यामध्ये डायमंड सेट आले, जेवायला डिनर सेट आले, झोपायला सोफा सेट आले, पण माणसांचे माइंड मात्र अपसेटच राहिले. अरे जा कधीतरी माझ्या जगाच्या आईच्या दरबारामध्ये आणि बघा माझ्या जगाच्या आईच्या दरबारामध्ये काय आहे. जयाची आहे द्वारी सोन्याचा पिंपळ. माय माऊल्या तुमच्या गळ्यामध्ये फक्त गळाभर सोनं आहे, पण माझ्या जगाच्या आईच्या दरबारामध्ये सोन्याचा सुवर्ण पिंपळ आहे. एवढा अधिकार माझ्या ज्ञानोबा माऊलीचा आहे. जगाचा आई होण्याचं काम केलंय. ज्याला जगात कुणी नाही ना त्याला माझी आळंदीची ज्ञानोबा माऊली आहे. म्हणून विचार नाही जास्त करायचा. कुणाला आई नसेल, कुणाला बाप नसेल ना, जायचं माझ्या जगाच्या आईच्या दरबारामध्ये. तिथं तुम्हाला तुमची गेलेली आई आणि तुमचा बाप दिसल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद माझ्या ज्ञानोबा माऊलींमध्ये आहे. एवढं ज्ञान माझ्या ज्ञानोबारायांनी जगाला दिलं, पण ज्ञान नेमकं ज्ञान काय हे तुम्हा आम्हाला काही सुद्धा कळत नाही. या जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ जर कोणता असेल ना तर माझ्या आळंदीच्या ज्ञानोबारायांसारखा माऊली ज्ञानोबारायांनी लिहिलेला ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ या जगाच्या पाठीवरती नाही. सगळ्यात जास्त ज्ञान जर कशामध्ये असेल ना तर माझ्या ज्ञानोबारायांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये जेवढं ज्ञान आहे ना तेवढं ज्ञान या जगाच्या पाठीवरती कशातच नाही. पण हेच तुम्हाला आम्हाला कळत नाही. काही लोक बोलतात हो देवानं तोंड चांगलं बोलण्यासाठी दिलंय की नाही, पण आपण सहज बोलता बोलता काही बोलून जातो. पहिली माणसं म्हणायची बघा, पहिल्या माय माऊल्यांची म्हण असायची, पहिली म्हणायची सहज बोलवलं आणि सहज बोलली चव घालवली. आहे की नाही? म्हण सहज बोलावं चव घालवावी. ऐका सहज बोलता बोलता काही बोलतात. एक जण कीर्तन झाल्यानंतर एक जण आजी माझ्या जवळ आल्या आणि आजी मला म्हटल्या, तायडे माळ करे वार करे कीर्तनकार आहे, साधू संतांचा विचार सांगते, चल माझ्या घरी चहा घ्यायला. मी म्हटलं आजी मी चहा घेत नाही. आजी म्हटल्या, तायडे चल माझ्या घरी, माझ्या घराला तुझं पाय लागू दे, साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा, कीर्तनकार आहे, माळ करे वार करे. आणि या कलियुगामध्ये कुठं संत महात्मे बघायला भेटतात? तू साधू संतांचा विचार सांगते म्हणजे संता समान आहे, देवा समान आहे, चल माझ्या घराला तुझं पाय लागू दे. आजींना असं म्हटल्या बरोबर मी आणि माझे बाबा आजींच्या घरी गेलो. आजींना चहा आणला, माझ्या बाबांनी चहा घेतला. आजी माझ्या जवळ आल्या, मायेनं मला मिठी मारली, आजींना माझं दर्शन घेतलं आणि आजी मला म्हटल्या, तायडे एक प्रश्न विचारू का? ना म्हटलं विचारा आजी. आजी म्हटल्या, तायडे दररोज या गावावरून त्या गावाला कीर्तन करत फिरते,
माझ्या दाद्याला कुठं तरी एखादी पोरगी बघ. अगं जा झाला तिकडं तुझ्या दाद्याचा. इथं पोराला पुरी मिळ नाही त्या तुझ्या दाद्याला कुठनं बघावी. बरं मी कोण आहे? मी कीर्तनकार आहे, माळकर आहे, वारकर आहे. आजीनं मला काय सांगितलं पाहिजे? तायडे तू कीर्तनकार आहे, माळकर आहे, वारकर आहे. तायडे गेली कधी पंढरपूरला पवित्र तुळशीची माळ मला घेऊन ये. तायडे गेली कधी आनंदीला या जगाला ज्ञान मिळावं म्हणून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ ज्ञानोबरायांनी लिहिलाय. तो ज्ञानेश्वरी ग्रंथ मला घेऊन ये. तायडे या समाजाचा माथा जागेवर यावा यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा लिहिलाय. गेली कधी देहूला तर तो तुकोबरायांचा गाथा मला घेऊन हे सांगितलं पाहिजे का? माझ्या दाद्याला कुठंतरी एखादी पुरगी बघ. अय काय सांगितलं पाहिजे? आपण काही बोलवतो सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. संत महात्मे सहज बोलवतात आणि आपलं हित करून जातात. ते सुद्धा आपल्याला कळत नाही पण आपण सहज बोलावतो चव घालवतो. हसलं आपलं काम आहे पूर्वीच्या लोकांची मन. म्हणून ऐका माणसानं चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. आई वडिलांची सेवा करा. आजकाल आमची मुलं मोठी झाल्यानंतर म्हणतात आमच्या आईला काहीच कळत नाही. आईला काहीच कळत नाही का? कळतं का आईला? काय आईला काहीच कळत नाही म्हणतो की नाही आपण? ऐका एखादा लहानसा मुलगा असेल 5वी 6वीला शाळेमध्ये जात असेल, गावाच्या चौकातून निघालेला असेल, एखाद्या गावातल्या माणसानं त्याला म्हणावं का रे बाळा तुझा बाप काय करतो, तुझी आई काय करते? तर तो मुलगा सांगतो माझा बाप डॉक्टर आहे, माझा बाप इंजिनियर आहे, माझा बाप वकील आहे, माझा बाप कलेक्टर आहे. आणि आई काय करते? आई काहीच नाही करत. आई घरीच बसून असते. आई बसून असते का? ऐका आई बसून नसते. आई आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करते. अरे सकाळी सगळ्यात अगोदर उठते ती आई असते. आपल्याला जेवायला चहा पाणी नाश्ता करून देते ती आपली आई असते. संध्याकाळी सगळे लवकर झोपतात आणि सगळ्यात उशिरानं झोपते ना ती आपली आई असते. आणि सकाळी सगळ्यात लवकर उठते ना ती आपली आई असते. आई आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते ना ती आई असते. ऐका शिवरायांच्या काळामध्ये कधी एकेकाळी हिरकणी आहे. ती हिरकणी रायगडावरती बऱ्याच गवळणी दूध विकायला जायच्या. ती हिरकणी एक दिवस दूध विकायला गेलेले आणि विकायला गेल्यानंतर मावळतीचा दिवस आलेला आहे. सूर्य मावळायला लागलेला आहे. सूर्य अंधार पडायला लागलेला आहे. आणि अंधार पडला की त्या रायगडाचे दरवाजे बंद व्हायचे. कुणी जरी तिथं आलं तरी तो दरवाजा उघडला जात नव्हता. असा त्या रायगडाचा स्वराज्याचा नेम होता. हिरकणी गडावरती दूध विकायला गेलेली होती. हिरकणीला उशीर झाला. हिरकणी सगळा रायगड पाहत होती. पाहत हिरकणीला उशीर झाला. अंधार पडू लागला. रात्र होत गेली. दरवाजे बंद झाले. हिरकणी जाते आणि हिरकणी त्या शिपायांना त्या सरदारांना म्हणते दादा दादा माझं 6 महिन्याचं बाळ घरी आहे. हो माझ्या लेकराची ओढ मला लागले. ते भुकेलेला असेल, त्याला भूक लागलेली असेल, त्याला दूध प्यायचं असेल, त्याला त्याच्या आईची आठवण झालेली असेल. हो जायचंय. ती हिरा सांगते सेवकांना, विनंती करते की मला जाऊ द्या. पण ती सेवक सांगतायत नाही ग ताई या स्वराज्याचा या गडाचा नेम आहे. अंधार पडला की परत दरवाजे उघडले जाणार नाही. दरवाजा उघडता येणार नाही. तुला सकाळपर्यंत इथंच थांबावं लागेल आणि सकाळ नंतर तुला तुझ्या लेकराकडे जाता येईल. पण हिरकणीला राहावं ना, हिराला राहावं ना. आपल्या लेकराची ओढ तिच्या पाठीमागं धावत होती. बालकाच्या त्या आईची इच्छा आपल्या लेकराकडे परत होती. तिचं मन जागेवरती नव्हतं. बालकाच्या व्याप्ती मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. त्या आईला मातेच्या चित्तामध्ये सतत आईच्या चित्तामध्ये त्या लेकराच्या प्रेमाची आपुलकीची भावना येत असते. तिला वाटत होतं माझं 6 महिन्याचं बाळ घरी आहे, त्याला भूक लागलेली असेल, रडत असेल. दररोज याच वेळेला रडायला सुरुवात करतं. हिरा मनामध्ये विचार करते माझ्या 6 महिन्याच्या बाळाकडे कसं जावं. म्हणून तिनं विचार केला की आपण या गडावरून खाली उतरायचं नाही. दरवाजे उघडू देत नाही देऊ द्या, पण आपण लेकरासाठी जीव गेला तरी चालेल. त्या गडावरून खाली उतरायचं. ती हिरा रायगडावरती एका कोपऱ्यावरती गेली आणि एका कोपऱ्यावरून किती मोठा तो रायगड आहे. रायगड किती मोठे. त्या रायगडाच्या एका कोपऱ्यावरून हिरा उतरत अरे अंगाला काठे टोचतायत, पायाला दगड लागतायत, हाताला काठे ओरबडलेले आहेत, एवढी साडी फाटलेले, चोळी फाटलेले, सगळं तिचं चिखलानी अंग भरलेलं आहे. एवढा त्रास होतोय. काटे पायामध्ये बुडलेले आहेत, काटे टोचलेले आहेत, हातालाही
काटे टोचलेले आहेत, अंगावरचं वस्त्र फाटलेलं आहे, पण तरीही विचार करत नाही माझ्या जीवाचं काही बरं वाईट होईल, मी त्या गडावरून खाली पडेल आणि माझा प्राण जाईल. नाही हो, आई लेकरासाठी मरणाचाही विचार करत नाही. आई लेकरासाठी मरायला ही पळत जाते ना, ती आई असते. हिरा गडावरून खाली उतरत आली, उतरली गडावरून, पळत 6 महिन्याच्या बायाजवळ गेली. बाळ रडतंय, बायाजवळ गेली, बाळाला आपल्या हृदयाशी धरलं, बाळाला आपलं दूध पाजलं आणि बाळ रडायचं शांत झालं. तेव्हा तिच्या मनाला शांतता मिळाली, तिचं मन मुक्त झालं. सकाळची वेळ झाली, सगळे सेवक सरदार पाहतायत, कुठे ती हिरा, कुठे ती बसलेली ताई. सगळेजण येतायत आणि बघतायत तर कोणीच तिला दिसलं नाही. ज्या गडावरून ज्या ठिकाणी ती उतरून आलेली होती ना, तिथं तिची घागर राहिलेली होती. सगळ्यांनी पाहिलं, सगळ्यांना दिसलं की त्या हिरकणीनं त्या गडावरून उतरून खाली आलेले. सगळ्यांनी पाहिलं आणि राजाला कळालं, अरे कुणीतरी या महाराष्ट्रामध्ये एक स्त्री आहे की तो रायगड उतरते आणि रायगडावरून उतरून आपल्या बाळाला दूध पाजायला जायते. एवढी आई आपल्या लेकरावरती प्रेम करते, अशी कोण रागिनी शूरवीर आहे, महाराणी आहे, तिला भेटण्यासाठी मला आणा. म्हणून सगळे सेवक हिरकणीच्या हिराच्या घरी जात आहेत आणि सांगतायत, ताई तुला या स्वराज्याच्या राजानं भेटण्यासाठी बोलवलंय. हिरकणीच्या लक्षात आलं, मी गड उतरून आले, राजानं निश्चित मला काहीतरी शिक्षा देण्यासाठी बोलवलं असेल. हिरकणी आपल्या बाळाला घेऊन जाते. 6 महिन्याचं तिचं बाळ आहे. गेली राजाजवळ आणि राजाजवळ जाऊन उभा राहिली. राजाला सांगते, राज माफ करा हो राज, तुम्ही स्वराज्याचा बाप आहात, स्वराज्य तुमच्या सत्तेशिवाय सोडायचं चालत नाही राज, पण चुकलं हो राज, माझं 6 महिन्याचं लेकरू होतं, मी माझ्यासाठी नाही राज गड उतरून खाली आली. राज माझं 6 महिन्याचं बाळ होतं, दररोज त्याला माझी आठवण येत असेल, दररोज अंधार पडला की माझं बाळ रडतं, त्याला भूक लागलेली असेल, त्याला माझं दूध प्यायचं असेल, म्हणून बाळाच्या ओढी पोटी मी तो गड उतरून गेली हो राज. मला काय करायचंय ते करा, पण माझ्या बाळाला शिक्षा देऊ नका हो राज. राज म्हणतायत, ताई तुला शिक्षा द्यायला नाही ग बोलवलं ताई, तू काही गुन्हा नाही केला तर ताई तू शूर आहे, ताई तू राणी आहे ग ताई ऐक ना ताई, जोपर्यंत तुझ्यासारख्या अशा शूर स्त्रिया या महाराष्ट्रामध्ये आहेत ना, तोपर्यंत या महाराष्ट्राच्या स्त्रियांवरती कुणाचीही वाकडी नजर पडणार नाही. आम्हाला अभिमान वाटतो तुझा की तू हा गड उतरून खाली आले. ऐक ना ताई, तुला आम्ही तुझा सत्कार करण्यासाठी, तुला साडी चोरी करण्यासाठी बोलवलंय. माझ्या राजानं आदरानं तिचा मान सन्मान केला, साडी चोरी केली आणि त्या गडावरून जिथून ती उतरली होती त्या गडाला हिरकणी बुरुज असं नाव दिलं. ऐका, आई आपल्या लेकरासाठी काही करायला तयार होते. मग ज्ञानोबा माऊलीला म्हणावं, माऊली ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्याच लोकांच्या हिताचा, त्याच लोकांच्या कल्याणाचा तुम्ही विचार करताय. अरे किती लोकांनी त्रास दिला तरी पण माझे ज्ञानोबा माऊली म्हणतायत की मला जगाचं हित झालेलं पाहिजे. अरे आपल्या लेकरांना दुःख झाल्यानंतर आपली लेकरं आपल्या आईकडे जातात, पण ज्याला मायबापच नाहीत त्यानं कुणाकडे जावं, तर ज्याला मायबाप नाहीत त्यांची मायबाप होण्याचं काम मी करणारे. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. अरे तुम्ही एकट्याची आई झाला तर तुम्हाला त्या मुलाची किती काळजी असते. मुलगा जन्माला आला की त्याचं शिक्षण, त्याला मोठं करायचं, त्याला सांभाळायचं, त्याचं लग्न करायचं, त्याला नोकरीला लावायचं, त्याच्या मुलाबाळांना सांभाळायचं, किती जबाबदारी असतात एका मुलाच्या आपल्यावरती. पण ऐका, माझ्या जगाच्या आईनं ज्ञानोबारायांनी जगाचं आई होण्याचं काम केलं. माझ्या ज्ञानोबारायांवरती किती मोठी जबाबदारी असेल. मग माझे ज्ञानोबा माऊली म्हणतायत, अरे तुम्हाला जर आईचं प्रेम पाहिजे असेल, आईची माया पाहिजे असेल ना, या कधीतरी माझ्या जवळ आणि मी जगाला ज्ञान मिळावं. माझा आशीर्वाद, आईचा आशीर्वाद म्हणून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ दिलाय, त्याच्यामध्ये एवढं ज्ञान आहे. माझ्या जनाबाई म्हणतात की ज्ञानोबारायांना म्हणतात, माऊली ज्ञानोबाराय तुम्ही फक्त जगाची आई नाही, तुमच्या जवळ नुसतं ज्ञान नाही तर तुम्ही अथंग ज्ञानाचा महासागर आहात. तुम्ही माझा सखा आहात, तुम्ही माझा मित्र आहात, तुम्ही माझे बंधू आहात, तुम्ही माझा बाप आहात, तुम्ही माझी आई आहात. तुमच्या जवळ नुसतं ज्ञान नाही तर तुमच्या जवळ अथांग ज्ञानाचा महासागर आहे. तुम्ही माझा सखा आहे. तेच संत जनाबाई अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर.
सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर रे सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. अरे ज्ञानाचा सागर असणारे माझे ज्ञानोबाराय आहेत अशा माझ्या संत जनाबाई म्हणतात. त्यांच्या इतकं ज्ञान या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणाकडंच नाही. तुम्ही किती मुलांना शिकवा, किती मोठं करा, पण ऐका, आपली लहान मुलं असताना मुलं आपल्या आई बापाला विचारतात, आई बाबा मी काय बनू? आई बाप सांगतात, दादा तू डॉक्टर बन, इंजिनियर बन, वकील बन, कलेक्टर बन, प्रोफेसर बन. सांगता की नाही तुम्ही? ऐका, तुमच्या आरतीताईचं तुम्हाला सांगणं असेल, आपल्या लहानशा बाळानं आपल्याला विचारलं ना मी काय बनू, तर त्याला सांगायचं दादा तू डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, वकील निश्चित बन, पण हे बनायच्या अगोदर तू अगदी चांगला माणूस बन. हे आपल्या मुलांना शिकवता आलं पाहिजे. डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, वकील तर आपली मुलं बनतील, पण आपल्या मुलांना अगोदर चांगला माणूस बनवा, कारण माणूस बनला तर आपली मुलं घडतील. पण हेच तुम्हाला कळत नाही, म्हणून हे कळालं पाहिजे. ऐका, आपण दिसतोय कसं त्याच्यापेक्षा आपण दुसऱ्याच्या नजरेत कशा आहोत हे जास्त महत्वाचं आहे. आपण स्वतःसाठी कसे दिसतोय हे महत्वाचं नाही, आपण दुसऱ्याच्या नजरेत कसे आहोत हे जास्त महत्वाचं आहे. ऐका, आपले कपडे ब्रँडेड नसले तरी चालतील, पण आपले विचार मात्र ब्रँडेड असले पाहिजेत. ऐका, आपण आजकाल सुंदर कुणालाही दिसता येतं. सुंदरता म्हणजे काय? सुंदर दिसणं म्हणजे सुंदर मेकअप करणं, सुंदर कपडे घालणं म्हणजे सुंदर दिसणं नाही. ऐका, आपली खरी सुंदरता ही कशावरती असते? आपली खरी सुंदरता ही आपल्या वागण्यावरती, ही आपल्या बोलण्यावर, ही आपल्या विचारांवर, आणि ही आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या संस्कारावरती, आपली संस्कारावरती आपली वागणूक महत्वाची असते. म्हणून हे आपल्याला कळायला पाहिजे. ऐका, आपण किती चांगले कपडे घालतो यापेक्षा आपण संस्कार किती चांगले आपल्या मुलांवरती करतो हे जास्त महत्वाचं आहे. मग मुलांना चांगले संस्कार घडवा, मुलांना चांगलं ज्ञान द्या, कारण ही काळाची गरज आहे. आई वडील ते आई वडील असतात. आई वडिलांसारखं या जगाच्या पाठीवरती आपल्यावरती प्रेम कुणीच करू शकत नाही. ऐका, आपण जन्माला येण्याच्या अगोदरही आपल्यावरती प्रेम करते, आणि आपण जन्माला आल्यानंतर ती मरेपर्यंत सुद्धा आपल्यावरती प्रेम करत राहते ना, ती आपली आई असते. पण आई वडिलांच्या कष्टाची जाणीव पाहिजे. आई वडिलांच्या कष्टाची. आज आपल्याला आई वडिलांच्या कष्टाची जाणीव नाही होत. आज या आटपडकर परिवाराला त्यांच्या आईच्या आणि त्यांच्या बापाच्या कष्टाची जाणीव होत असेल. दादा असतील, परशुराम दादा असतील, ती छाया ताई असेल, या तिन्ही लेकरांना आईच्या कष्टाची जाणीव होत असेल. आईनं आपल्यासाठी काय केलं असेल आठवत असेल या तिन्ही मुलांना. वाईट वाटतं यांना सगळ्यांना, दुःख झाले हो या परिवाराला की त्यांची माय, त्यांची आई त्यांना सोडून निघून गेलेले. त्या महादेव काकांना सुद्धा वाईट वाटतंय की त्यांची पत्नी त्यांना सोडून निघून गेलेले आहे. पण ऐका, सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झालंय. काय करावं? जेवढा नियतीनं त्यांना जीवन जगण्याचा काळ या मृत्यू लोकामध्ये दिला होता तेवढा काळ त्या जगल्या, आणि वरून देवाचं बोलवून आलं की त्यांना जावं लागलं. आईच्या कष्टाची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आईच्या कष्टाची. एक लहानसं लेकरू आहे, त्या लहानशा लेकराला गावच्या जत्रेला जायचं होतं. गावच्या जत्रेला जायचंय म्हणून आदल्या रात्री ते लहानसं लेकरू आईला सांगतंय, आई आज मी लवकर झोपतो का? आई सकाळी मला लवकर उठव, मला सकाळी शेजारच्या गावच्या जत्रेला जायचंय. ते लहानसं लेकरू झोपी जाते. आई पहाटेच लवकर उठते. आई उठल्या उठल्या त्या बाळाला उठवते. बा झोपीतून ते मुलगा उठतोय, मुलगा आंघोळीला जाते, मुलगा म्हणतोय, आई लवकर भाकर कर, आई मला जत्रेला जायचंय. आई लाल बुंद झालेला विस्तोय, त्या विस्तावरती आई एक भाकरी करते. लाल बुंद विस्तावरती ती भाकरी भाजते. भाकरी भाजून ताटामध्ये ठेवते. लेकरू आंघोळ करून तितक्यात येतंय ना, आईला आवाज देते, आई झालं का ग? आई उरक ना ग, आई उशीर होतोय. लेकराचा आवाज ऐकला, त्या लाल बुंद विस्तावरती आई दुधाचं पातेलं ठेवते. दुधाचं पातेल आईनं त्या लाल बुंद विस्तावरती ठेवलेलं आहे. लेकरू आपला आवरून आंघोळ करून आलेलं आहे. लेकरानं थाळी घेतलेलं आहे, जेवायला ताट घेतलेलं आहे. त्या ताटामध्ये ती आई लाल
लाल बुंद विस्तावरती भाकलेली गरम भाकरी आपल्या हाताने मोडते आणि त्या लेकराच्या ताटामध्ये टाकते. लेकराच्या ताटामध्ये भाकरी पडल्याबरोबर ते लेकरू म्हणते, आई आई आवर ना ग, आई लवकर वाढ ना ग. आई लाल बुंद विस्तावरती ठेवलेलं दुधाचं पातेल आहे, ते पातेलं उचलते. अरे लाल बुंद झालेलं पातेलं आईच्या हाताला चटके बसले. अरे आईच्या हाताला चटके बसल्यानंतर त्या चटक्याची कळ मेंदू पर्यंत गेली. काय दिसणं, डोळ्यात अश्रू आले आणि आईनं पातेलं जसंच्या तसं विस्तावरती ठेवलं. आई इकडं तिकडं बघते. पूर्वीची वाईट परिस्थिती होती, घरामध्ये सांडशी नव्हती, पक्कड नव्हती. आई काय घ्यावं, कसं कसं पातेलानं दूध ओतावं विचार करत होते. तेवढ्यात मुलाची आरोळी आली. मुलानं आवाज दिला, आई 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 वाढ ना ग पटकन, आई यात्रेला जायला उशीर होतोय, माझे मित्र बाहेर आलेले आहेत. आईनं कशाचाही विचार न करता लाल बोंद झालेलं पातेलं उचललं. अरे नुसतं भाजलेले बोट लाल झालेली होती तरीही आईनं ते पातेलं घट्ट पकडलं, लेकराच्या थाळीमध्ये दूध ओतलं. ते लेकरू पाहताय, आईच्या डोळ्यातून आसू येत आहेत. ते लेकरू जेवलं. आईनं लेकरू जेवल्याबरोबर ते लेकरू निघाले. आई जातो का, आई जातो, जत्रेला जायचंय, गरगर फिरणारे पाळणे बघायचे, जिलेबी खायची, खेळणी घ्यायची, यात्रेमध्ये रोज यात्रेमध्ये दिवसभर फिरायचे. लेकरू सांगते. आईनं कमरेला ठेवलेले 10 रुपयाची नोट काढली, त्या लेकराच्या हातावरती ठेवली आणि आई सांगते, बाळा जा, गरगर फिरणाऱ्या पाण्यामध्ये बस, जिलेबी खा, खेळणी घेऊन ये, पण येताना मात्र उशीर करू नको, अंधार पडायच्या आत घरी ये. आई सांगते. लेकरू गेले ओ यात्रेमध्ये, जत्रेमध्ये. लेकरू शेजारच्या गावच्या गेले. दिवसभर जत्रामध्ये फिरते, गरगर फिरणारे पाण्यात सगळे मित्रमंडळी त्या गरगर फिरणाऱ्या पाण्यामध्ये जाऊन बसतायत, पण ते लेकरू बसत नव्हतं. जिलेबीकडे बघावं, तोंडाला पाणी सुटावं, जावं त्या जिलेबी वाल्याकडं, जिलेबी विकत घेऊन खावं असा विचार त्या लेकराच्या मनात येतोय. पण नाही, त्या लेकरानं जिलेबी ही खाल्ली नाही, त्या लेकरानं खेळणी ही घेतली नाही. ते लेकरू संध्याकाळ व्हायला लागली, रात्र झाली, अंधार पडायला लागला, दिवस मावळायला लागला. ते लेकरू मित्रांसोबत जसंच्या तसं घरी यायला लागलंय. आलंय लेकरू. लेकरू आलेलं त्या आईनं पाहिलं. आईला आनंद झाला. आई पळत पळत जाती, आई लेकराला मिठी मारती आणि आई लेकराला म्हणते, दादा जत्रेत गेलता, फिरला का रे जत्रा, जत्रेमध्ये गेलता, गरगर फिरणाऱ्या पाण्यामध्ये बसला का रे, खेळणी घेऊन आला का रे, जिलेबी खाल्ली का रे, भजी खाल्ली का रे, काय केलं रे तू 10 रुपये दिलेलं त्याचं. ते लेकरू म्हणते, आई घट्ट डोळे मिट ना ग आई. आईनं घट्ट डोळे मिटले. आई आई अजिबात डोळे उघडायचे नाहीत. आई धीर धर, मी त्या 10 रुपयांचं काय केलंय ते तुला सांगतो, पण आई अजिबात डोळे उघडू नको, घट्ट डोळे मिट. आईनं घट्ट डोळे मिटले. त्या लेकरानं घट्ट डोळे मिटल्याबरोबर आपल्या खिशामध्ये असलेली 10 रुपयाची सांडशी काढली, त्या आईच्या हातामध्ये ठेवली. अरे त्या आईचं काळी सुपावणी मोठं झालं. त्या आईनं लेकराला हृदयाशी धरलं, हृदयाशी वाढवलं आणि ती आई सांगते, अरे धन्य झाली रे बाळा, धन्य झाली, तुला माझ्या कष्टाची जाणीव आहे. सकाळी तुला देताना माझे हात पोळलेले बघितले, घरामध्ये सांडशी नव्हती, तुला 10 रुपये जिलेबी खायसाठी, पाण्यात बसण्यासाठी दिले, पण तुला माझ्या कष्टाची जाणीव आहे आणि तेच 10 रुपयाची तू मला सांडशी घेऊन आला. अरे अशी लेकरं असतात. आज या लेकरांनाही त्याची जाणीव आहे. आपल्या आईनं आपल्या बापासोबत संसार केला. अरे शेळी मेंढी राखून दुसऱ्याच्या शेतामध्ये कष्ट करून या आईनं त्या दोन्ही दादासो काका असतील, दादासो दादा असतील, ते परशुराम दादा असतील, ती छायाताई असेल, या लेकरांना सांभाळलं, शिकवलं. आज त्यांनाही वाईट वाटत असेल, आज त्यांनाही त्यांच्या कष्टाची जाणीव आहे, आईच्या बापाच्या कष्टाची जाणीव आहे. त्यांच्या कष्टाची जाणीव आम्हाला ठेवता आली पाहिजे रे. आई बाप ते आई बाप असतात. या जगाच्या पाठीवरती सगळं काही मिळेल, पण एकदा गेलेले मायबाप गेले की पुन्हा मिळणार नाही. ऐका, यावं कधीतरी या छायाताईनं या माहेरामध्ये आपल्या बापाकडे पाहावं, तर आपल्या बापाला म्हातारपणी त्याचा आधार असणारी त्याची पत्नी त्यांच्या सोबत दिसणार नाही. त्या छायाताईनं आताच रक्षाबंधनचा सण झाला, त्या छायाताईनं यावं, आपल्या दादाला, आपल्या परशुराम दादाला, दोन्ही दादांना राखी बांधायचा विचार करावा. बांधते ती ताई राखी. ज्या वेळेस ही छायाताई माहेरी यायची असेल ना, त्या आईचं काळीज नुसतं सुपावानी मोठं होत असेल. त्या आई सांगत असेल त्या दोन्ही दादांना, अरे परशुराम दादांना सांगत असेल, त्या दादा दादांना सांगत असेल, दोन्ही बाळांना सांगत असेल, अरे अरे तुमच्या पाठीपोटी जन्म घेतलेली तुमची छायाताई यायची रे. ऐका रे बाळांनो, तुमच्या आशीर्वादाने तुम्हाला खूप काही मिळालंय रे, पण
माझी लेक एक दिवस सणाला येणार आहे, तिला आवडेल अशी साडी चोरी करा. अरे आई पिशवी भरून त्या छायाताईला काही ना काहीतरी देत असेल, त्या दोन्ही सुनांना सांगत असेल माझी लेक रक्षाबंधनच्या सणाला माहेर यायची, तिच्या आवडीचं जेवण बनवा, तिला जे आवडतं ते बनवा. 10-12 दिवस त्या आईचा कालवा चाललेला असतो. ती आई सांगत असते माझ्या ताईडीची मुलं घरी येणार आहेत, त्यांना चांगली कपडे आणा, तिला चांगली साडी आणा. हे जे हृदय असतं ते आईच असतं, ती आई असते. आज आली नाही छायाताई माहेरी तर त्यांना त्यांची आई नाही दिसणार. आई म्हणून कुणाजवळ जावं, आई म्हणून कुणाला हाक मारावी, या ताईनं विचार केला ना, तिला माहेरी आल्यानंतर तिची आई नाही दिसणार हो त्या छायाताईला. या लेकरांना सुद्धा त्यांची माय नाही दिसणार, त्या काकांना सुद्धा त्यांची पत्नी नाही दिसणार. अख्खा परिवार पोरका झालेला आहे, सगळ्यांना दुःख झालेलं आहे. ऐका, आई म्हणजे काय असते? ती आपली सावली असते, ती आपली माय असते, ते आपलं प्रेम असतं, ती आपली आपुलकी असते. अरे ऐका, आईला एखादी गोष्ट मागितली आणि मागितल्याबरोबर दिली जाते ना, ती आपली आई असते. आईला काही मागावं, आई लगेच आपल्या द्यायला तयार होते ना, ती आई असते. आईसारखं या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच आपल्यावरती प्रेम करू शकत नाही. आई निघून गेल्यानंतर मुलांना म्हणावं लागतं, कुठं गेली माझी आई, मला करमत नाही. विको द्या विको. कुठं गेली माझी आई, मला करमत नाही. ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई. किती हाल झालं आई सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला आई, सांगू मी कुणाला. सावली निघून गेली पडलो मी उन्हाला, पडिलो मी उन्हाला आई, पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं, वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ए ना माझे आई ग, 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 ए ना माझे आई निघून गेल्यानंतर या लेकरांच्या जीवनाची दशा वेगळीच होत असते. मग आई आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा, गेल्यानंतर माझं माझं म्हणून काही होत नाही हो. आई वाचून या लेकरांना, ज्याला आई नाही त्याला कळते, ज्याला आई नाही ना त्यालाच आईची माया कळते. विचारा आज या लेकरांना आईची माया काय असते, आई काय असते. आई ती आईच असते. आईसारखं प्रेम या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच करू शकत नाही. भले लोक आपल्यावरती प्रेम करत असतील, लोक आपल्याला आपलं म्हणत असतील, पण निश्चित आईसारखं प्रेम आपल्यावरती कोणी करत नाही. आज तुम्ही आला कशा करता आला? गेलेल्या आई चांगल्या होत्या, त्यांचा परिवार चांगला आहे, त्यांची मुलं चांगले आहेत, त्यांचे पती चांगले आहेत म्हणून तुम्ही आला की नाही. जी लोक चांगली असतात की नाही त्याच्याच ठिकाणी लोक येत असतात. पण ऐका, आपण कधी एखादा पाऊल घेतला ना मायबापांनो, आपल्याला लोक किती वाईट बोलत असू द्या, लोकांनी आपल्याला किती नावं ठेवू द्या, आपण लोकांचा विचार नाही करायचा. ऐका, आपण लोकांचा विचार केला ना तर आपण जीवनामध्ये यशस्वी होत नाही. ऐका, आपल्याला जर टाकलेलं पाऊल माघारी घेता नाही आलं ना तर आपण यशस्वी होत असतो. अरे लोक काय म्हणतात, लोक नावं ठेवतायत, लोक आपल्याला बदनाम करतायत, म्हणून एकदा टाकलेलं पाऊल परत माघारी नाही घ्यायचं. ऐका तुम्ही, जिथं गोड तिथं माशा आणि जिथं मड तिथं गिधड आलीच ना. तसंच आहे, अरे जिथं चांगला माणूस आहे तिथं चांगल्या माणसाला त्रास, संकट, अपयश येतच राहतं. म्हणून त्याच्यावरती मात करून कष्ट करत राहायचं. यश निश्चित एक दिवस तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही, निश्चित यश तुम्हाला मिळणार आहे. म्हणून चांगला माणूस असतो त्याला जीवनात जास्त त्रास होत असतो. मग आपल्याला कोण काय बोलतोय, कोण आपल्याला नावं ठेवतोय, कोण आपल्याला काही बोलतोय याचा विचार जास्त माणसानं करायचं नाही. लोकांचं काय हो, नावं ठेवायचं त्यांचं कामच असतं. कोण आपल्याला बदनाम करतोय, कोण आपल्याला
आपल्याला नावं ठेवतोय, कोण आपल्याला वाईट बोलतंय याचा विचार नाही करायचा. कारण हाती चले बाजार तो कुत्ते भुके हजार. आपण चाललो ना, आपल्या पाठीमागं कुत्री भुकत असतात असं म्हणायचं. माणसानं रुबाबात जीवन जगायचं. मग आपल्याला हे कळायला पाहिजे, आई वडील काय असतात, त्यांच्या किंमत किती असते ते आपल्याला कळत नाही. आजकाल आमची लोक श्रीमंत झाली, प्रोफेशनल राहायला लागली, त्यांना आई बाप काय असतात ते कळत नाही. आजकाल आम्ही कुत्र्याला सांभाळतो, कुत्र्याला बिस्किट खाऊ घालतो, पण आपण आपल्या आई बापाला साधी भाकरही खायला घालत नाही. ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या माय बापांनो, कुत्र्याला कितीही गाडीमध्ये फिरवा, कुत्र्याला कितीही बिस्किट खाऊ घाला, एक दिवस तेच कुत्र तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांना कितीही वाईट बोला, आई वडिलांना श्री भाकर खायला द्या, पण बदल्यात आई वडील तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. एवढी ताकद आई वडिलांच्या प्रेमामध्ये असते. पण तेच आई वडील काय असतात ते तुम्हाला आम्हाला कळत नाही. आई वडील आपल्या लेकराच्या हिताचा विचार करतात. आई वडिलांच्या डोक्यावरती एकच ओझं असतं, एक म्हणजे मुलाचं शिक्षण आणि दुसरं म्हणजे मुलीचं लग्न. दोनच गोष्टी असतात की नाही, मुलीचं लग्न थाटामाटामध्ये करायचं आणि मुलाचं शिक्षण चांगलं करायचं. दोन गोष्टी आई बापाच्या मनामध्ये असतात. ऐका, आपण आजकाल कीर्तनाला आलेल्या माझ्या माय बापांना ऐकून जा. आज या आटपडकर परिवारानं त्यांच्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त आरतीताईचं कीर्तन ठेवलंय ना. तुम्हाला माझं सांगणं असेल माय बापांनो, आजकाल आपल्या मुलगी आपण कुणाच्याही घरी देतो. तुम्हाला जर वाटत असेल ना तुमची मुलगी सुखी राहावी, सुखानं संसार करावी, तर ऐका, तुमच्या आरतीताईचं तुम्हाला सांगणं असेल, अरे आपली मुलगी देताना त्या मुलाचा किती मोठा बंगला आहे, त्या मुलाला किती एकर जमीन आहे, तो किती लाखाच्या गाडीमध्ये फिरतोय, त्याला किती पगार आहे, हे नका बघू. पण आजकाल आमची लोक आमची मुलगी देताना फक्त मुलाच्या दोनच गोष्टी बघतात. एक म्हणजे जमिनीचा तुकडा आणि दुसरा म्हणजे पगाराचा आकडा. ऐका माय बापांनो, अरे आपली मुलगी सुखाने संसार करावा आणि सुखाने नांदावी असं जर वाटत असेल ना, तर काय करायचं, आपली मुलगी देताना त्याच्या जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा नाही बघायचा, तर मुलगा निर्व्यसनी आणि कर्तृत्ववान बघायचा. तुमची मुलगी आयुष्यभर सुखाने संसार केल्याशिवाय राहणार नाही. असा बघा रे, असा बघा, तर मुलगी सुखाने संसार करेल आणि सुखाने राहील. पण हेच तुम्हाला आम्हाला कळत नाही, हे तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे. ऐका, आज हा सगळा परिवार दुःखी झालेला, सगळ्यांना वाईट वाटतंय. या आटपाडकर परिवारातल्या सगळ्या सदस्यांना माझं सांगणं असेल, सगळ्यांना माझी विनंती असेल, गेली तुमची या परिवाराची माय, तुमच्या या परिवाराची आई निघून ठेवलंय ना तुमच्या आरतीताईचं कीर्तन. आज गेलेल्या तुमच्या आईला जर तुम्हाला पाहावं वाटत असेल ना, तर ऐका, या गेलेल्या आईला पाहण्यासाठी माझं एवढं ऐका, कीर्तनकाराने कीर्तनामध्ये सांगितलं म्हणून, तुमच्या आरतीताईनं तुम्हाला सांगितलं म्हणून, गेलेल्या आईला पाहायचंय म्हणून या सगळ्या परिवारानं, त्यांचे पती असतील महादेव आटपडकर, या काकांनी त्यांची 2 मुलं असतील, दादासो आटपडकर, परशुराम आटपडकर, त्यांची मुलगी असेल छायाताई असतील, त्यांच्या 2 सुना असतील, स्वातीताई असतील, कोमलताई असतील, या सगळ्या परिवारानं माझं एवढं जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐका, कधीतरी या संसाररूपी मार्गातून वेळ काढून कुठं जायचं, पंढरपूरला. कुठं जायचं, पंढरपूरला. पंढरपूरला गेल्यानंतर तिथं कोणती नदी आहे, चंद्रभागा. त्या चंद्रभागेचं स्नान करायचं, तिथून वरती यायचं. तिथून वरती आल्यानंतर कुणाचं मंदिर आहे, पुंडलिकाचं. त्या पुंडलिकाने काय केलं, आई वडिलाची सेवा केली, जगाच्या बापाला तिथं आणलं. त्या पुंडलिक पायरीचं दर्शन घ्यायचं, तिथून पुढे यायचं. तिथून पुढे आल्यानंतर बघायचं 11 रुद्र मारुतीन भक्त पुंडलिकाच्या माता पित्यांचं दर्शन घ्यायचं. अरे तिथून पुढे यायचं. तिथून पुढे आल्यानंतर बघायचं तिथं रस्त्यावरती बरेच भिकारी बसलेले असतात. कुणाला भूक लागलेली असते, कुणाला तहान लागलेली असते. ऐका 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 ऐका, कधीतरी आपल्या गेलेल्या आटपडकर परिवाराची आई असेल ना, हिराबाई महादेव आटपडकर, या आईला काहीतरी खावं घालावं वाटत असेल, पाणी पाजावं वाटत असेल ना, दादासो असतील, परशुराम दादा असतील, छायाताई असेल, कोमलताई असतील, स्वातीताई असतील, महादेव काका असतील, या सगळ्या परिवारानं काय करायचं, अरे एखादा भुकेलेला असेल त्याला 2 घास अन्न खाऊ घालायचं. अरे स्वर्गात गेलेली ही तुमची आटपडकर परिवाराची आई आहे ना, कैलासवासी हिराबाई महादेव आटपडकर, ते अन्न त्या तुमच्या आईपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. अरे एखादी पिण्याची बाटली घ्यायची आणि ती पाण्याची बाटली एखाद्या तहानलेल्याला द्यायची. अरे स्वर्गात गेलेली ही तुमची आई आहे ना, ते पाणी पिल्याशिवाय राहणार नाही. तिथं एवढंच करायचं. तिथून पुढे यायचं. तिथून पुढे आल्यानंतर गरुड स्तंभ लागतो, त्या गरुड स्तंभाला कडकडून मिठी मारायची. अरे आजपर्यंत त्या आईला अनेक मिठ्या मारल्या असतील, पण आज या गेलेल्या आई
आईची मिठी तुम्हाला कधीच मिळणार नाही, पण गेलेल्या आईची मिठी जर पाहिजे असेल ना, त्या गरुड स्तंभाला कडकडून मिठी मारायची. अरे स्वर्गात गेलेली ही तुमची आटपडकर परिवाराची आई आहे ना, त्या आईची मिठी तिथं तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथून पुढे यायचं आणि तिथून पुढे आल्यानंतर बघायचं तिथं जगाचा बाप उभा आहे. त्या जगाच्या बापाकडे बघायचं ना, आपल्या गेलेल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. आणि त्या गेलेल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणला, त्या जगाच्या बापामध्ये तुम्हाला तुमची गेलेली आई दिसल्याशिवाय राहणार नाही. कारण तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभा आहे. त्या जगाच्या बापाचं जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोबा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हराना हर जय 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 विठोबा विठोबा रखुमाई. मोठं करते. मुलं शिकून लहानाची मोठे होतात, शिकलेले असतात, भला मोठा पगार त्यांना असतो, भले मोठे बंगले बांधतात, शहरामध्ये राहायला सुरुवात करतात. आईबाप खेड्या गावातले, आईबापाचं वय झालेलं, आईबापाला नेलं राहायला शहरामध्ये. बंगला भला मोठा, दुसऱ्या मजल्यावरती आई होती. आई खाली यायला निघालेली होती. पायरीवरून आई खाली उतरत होती. घरामध्ये लहान नातवंड आहेत. त्या नातवंडानं एका पायरीवरती पाणी सांडलेलं. त्या म्हाताऱ्या आईला काही दिसलं नाही. त्या पाणी सांडलेलं त्या पायरीवरती त्या आईचा पाय पडला आणि पाय घसरला. घसरल्याबरोबर ती आई दुसऱ्या मजल्यावरून गरगरत खाली आली. मेंदूला मार लागला. त्या आईला दवाखान्यामध्ये नेलं आणि आईला दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या पत्नीची अवस्था खूप वाईट झालेली आहे बाबा, ऑपरेशन करावं लागेल, मेंदूला मार लागलेला आहे, ऑपरेशन करावं लागेल. हो डॉक्टर साहेब करा ना ऑपरेशन. पण बाबा ऑपरेशन मेंदूचं करायचंय, त्याच्यासाठी भरपूर खर्च आहे. किती खर्च आहे हो डॉक्टर साहेब? बाबा 6 लाख रुपये खर्च आहे. 6 लाख रुपये खर्च आहे. हो 6 लाख रुपये खर्च आहे. मग 6 लाख रुपये खर्च आहे ना, तरी पण ऑपरेशनला तयारी करा, मी उद्या तुमच्या जवळ पैसे आणतो. डॉक्टर साहेब म्हटले, नाही हो बाबा, ज्या दिवशी तुम्ही पूर्ण बिल भराल त्या दिवशी मी तुमच्या पत्नीचं लगेच ऑपरेशन करेल. बाप जातोय. बाप विचार करतोय, गेल्या वर्षी शेतातल्या ऊसाचं 2 लाख आलेलं बिल आहे. ते बिल अजून माझ्याच नावावरती आहे. माझ्या जवळचे 2 लाख, थोरल्याला 2 लाख मागायचे, धाकट्याला 2 लाख मागायचे, मिळून 6 लाख रुपये झाले. आणि आपल्या पत्नीचं ऑपरेशन करायचा असा विचार तो बाप करतोय. संध्याकाळची वेळ आहे. शिक्षक असणारा मुलगा, डॉक्टर असणारा मुलगा, सगळेजण एकत्र जेवायला डायनिंग टेबल वरती बसलेले आहेत. बापही बसलेला आहे. बाप पहिला घास मुखामध्ये घालतोय, बाप खातोय. बापाच्या मुखातून घास खाली उतरण असा झालाय. आणि बाप सांगतोय, बाळांनो तुमची आई खूप वाईट अवस्थेमध्ये आहे. आईची खूप अवस्था वाईट झालेली आहे. आईच्या मेंदूला मार लागलेला आहे. आईचं ऑपरेशन करायचंय रे बाळांनो, त्याच्यासाठी पैसे पाहिजेत. बाबा किती पैसे? 6 लाख रुपये. मुलं म्हणतायत, काय हो बाबा 6 लाख रुपये आपण एवढा खर्च करायचोय खरं, पण आई वाचेल का? बापाच्या हातातला घास खाली पडला, डोळ्यातून घर पाणी आलं आणि बाप म्हणतोय, अरे बाळांनो, ज्या आईनं जन्माला घातलं त्या आईच्या बद्दल तुम्ही असा विचार करता, एवढा खर्च करायचो, ती आई वाचल का? सांगू का तुम्हाला, त्या आईचं चुकलं रे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आईच्या पोटामध्ये होता ना, त्यावेळेस डॉक्टरांनी मला विचारलं होतं, तुमच्या पत्नीला वाचवायचं की त्या मुलांना वाचवायचं? त्यावेळेस मी सांगितलं होतं, माझ्या पत्नीला वाचवा. आणि तोच प्रश्न त्याच डॉक्टरांनी तुमच्या आईलाही विचारला होता रे. तुमच्या आईनं सांगितलं, डॉक्टर साहेब मला नाही, माझ्या मुलांना वाचवा. चुकलं रे आईचं. त्याच वेळेस आईनं सांगायला पाहिजे होतं, मला वाचवा. ज्या आईनं तुम्हाला जन्माला घालताना स्वतःच्या जीवाचाही विचार केला नाही ना रे बाळांनो, त्याच आईला पैसे खर्च करताना तुम्ही विचार करताय की आई वाचल का? मुलं म्हणतायत, बाबा माझा गाडीचा हप्ता आलेला आहे, माझ्या मुलांचं शिक्षण आहे, मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. मुलांना, दोन्ही मुलांना पैसे द्यायला नकार दिला. तो बाप नकार दिल्याबरोबर तो बाप जातोय गावाकडं. गावाचं शेत आहे, तो शेत विकायचा व्यवहार बाप करतोय. पण तो व्यवहार करूस तर 5-6 दिवस निघून जातात. तिची वाईट अवस्था होते. तिच्या शरीरातून आत्मा प्राण निघून चाललेला आहे. अवस्था वाईट होत चाललेली आहे. याला यायला 2-4 दिवस झाले. जमिनीचा व्यवहार झाला. पैसे घेऊन डॉक्टर साहेबांपाशी आला. त्या नर्स जवळ तो पैसे देतोय. नर्सला पैसे दिल्याबरोबर ती नर्स सांगते, बाबा यायला जरा उशीर झाला हो. कागताई काय झालं? बाबा तुमची पत्नी ऑफ झाली. ऑफ झाली? त्यांना काही कळे ना, अडाणे शिकलेले नाहीत. ऑफ झाली म्हणजे तायडे तुझ्या बापासारखा आहे, तुझ्या आजोबासारखा आहे, माझी काग चेष्टा करते? बाबा बाबा मी तुमची चेष्टा करत नाही. तुमची पत्नी खरंच ऑफ झाली. तुम्हाला यायला उशीर झाला. मला काही समजे ना ग तायडे. ती सांगते की बाबा तुमची पत्नी, तुमची बायको हे जग सोडून निघून गेले. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. बिचारा रडतोय. तिच्या देहाजवळ जातोय. तिला सांगतोय, चुकलं ग चुकलं माझं, मला माफ कर. मी नाही
तुला वाचवू शकलो. माझ्या खांद्याला खांदा लावून संसार करत होती, माझ्या सोबत राब राब राबली, आपल्या लेकरांना शिक्षण दिलं, शिकवून मोठं साहेब केलं. पण त्या मुलांना मी पैसे मागायला गेलो तुझ्या ऑपरेशन साठी, पण त्यांनी दिले नाहीत ग. फार चुकलं ग माझं, मी तुझा पती असून तुला वाचवू शकलो नाही, मला माफ कर. अगं आयुष्यभर गळा तुझा होता, पण गळ्यामध्ये मणी मंगळसूत्र माझ्या नावाचं घालत होती. पाय तुझा होता, पण पायात जोडवा मात्र, पायात पंजन मात्र माझ्या नावाचं घालत होती. पायाची बोट तुझी होती, पण बोटात जोडवी मात्र माझ्या नावाचं घालत होती. ऐक ना ग, चुकलं माझं, मी नाही तुला वाचवू शकलो. त्या पतीला दुःख झालंय, आपल्या पत्नीला वाचवू शकलो नाही म्हणून ते अंत्ययात्रा मशानभूमीमध्ये गेली. दोन्ही मुलं तिथं आलेत, दोन्ही मुलं रडतायत, आई आई म्हणून हाकही मारतायत. आणि त्यावेळेस ते अग्नी दिलेलं दृश्य त्या बापानं पाहिलं आणि बापाच्याही डोळ्यातून पाणी येत आहे. आणि बापालाही त्या ठिकाणी अटॅक आला आणि बापाचाही प्राण गेला. दोन्ही प्रेत शेजारी जळतायत आणि ती जळलेली प्रेत पाहून दोन्ही मुलं रडतायत. त्यावेळेस त्या मुलांना कळतंय की आपल्या आई बापाला आपण वाचवू शकलो असतो, पण आपण वाचवलं नाही. त्यावेळेस त्याला आई बापाची किंमत कळाली. ऐका रे माय बापांनो, अरे ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा मावळायला दिसेल, पण माती आड गेलेले तुमचे मायबाप गेले ना, पुन्हा दिसणार नाही रे. आहे तोपर्यंत त्या आई बापाची सेवा करा, गेल्यानंतर माझं माझं म्हणून काहीच होणार नाही. आई बाप काय असतात तर ऐका, कधी एकेकाळी आई बापाची सेवा केली, पुंडलिकानं जगाच्या बापाला तिथं आणलंय. आई बापाची सेवा करा, काय भेटतं आई बापाची सेवा केल्यानंतर? जगात आई बापासारखं दैवत नाही. काशी मथुरा द्वारका कुठलंही देवदेव करा, जगात आई बापासारखं दैवत नाही. तुम्ही कितीही माझं म्हणा, सगळं माझं म्हणा, काही तुमचं नाही. तुम्ही म्हणता तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार, तू मेल्यावरती मडके फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला का रडतोस ढाई ढाई, या संसाराबाई या संसाराबाई, संसाराबाई या संसाराबाई. तू म्हणशील बायका पोर रे तुझ्या मागचे चोर, तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू म्हणशील बायका पोर रे तुझ्या मागचे चोर, तू मेल्यावरती मडके फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला का रडतोस ढाई ढाई, या संसाराबाई या संसाराबाई, या संसाराबाई या संसाराबाई, या संसाराबाई या संसाराबाई, संसाराबाई या संसाराबाई. म्हणून ऐका, सगळं काही आपलं आहे असं इथं राहणार आहे, कुणी कुणाचं नाही. तुम्ही किती माझं म्हणा, किती मोठा बंगला बांधला, त्या बंगल्यासमोर किंवा बंगल्यात कुणाला जातात का? आपण मेल्यानंतर आपलं घर कुठे? आपण सगळं माझं म्हणतो, पण मेल्यानंतर आपलं घर कुठे आहे का? तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार, तू मेल्यावरती मडके फोडतील तुझ्याच डोक्यावर. ऐका, तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार, तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. आपलं घर कुठे? गावाच्या बाहेर आहे, पण हे कळत नाही. तुम्ही म्हणता तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर, तू मेल्यावरती मडके फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हरिनाम घ्या बाबा, माया सोडून द्या. आपण मेल्यानंतर आपलं घर गावाच्या बाहेर आहे, पण हेच माणसाला कळत नाही. मग हे कळायला पाहिजे. तुम्ही किती चांगले कपडे घालताय, किती सुंदर दिसताय, याच्यापेक्षा तुम्ही किती सुंदर वागताय याला जास्त महत्व आहे. ऐका, माणसाचं राहणीमान स्टँडर्ड असलं, स्टँडर्ड नसलं तरी चालेल, पण माणसाचे संस्कार मात्र स्टँडर्ड असले पाहिजेत. कारण ही जास्त काळाची गरज आहे. आपल्या संस्कारावरती डिपेंड असतं, आपण कसे राहतो, कसे बोलतो, कसे वागतो, हे आपल्या संस्कारावरती अवलंबून असतं. म्हणून माणसाचे संस्कार चांगले असले
पाहिजेत. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या, त्यांना चांगलं ज्ञान द्या. आपल्या मुलांना संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा आपल्या मुलांना चांगले संस्कार कमवून ठेवा, तर आपली मुलं घडतील. हे आपल्याला करता आलं पाहिजे. नाही का, आपण या महाराष्ट्राच्या पुण्यभूमी पावनभूमी मातेमध्ये जन्माला आलो. हा महाराष्ट्र खूप पवित्र आहे. ऐका, या महाराष्ट्रामध्ये देवा समान आई बापाला मानलं जातं, म्हणून आपला हा महाराष्ट्र पवित्र आहे. या जगाच्या पाठीवरती तुम्ही कितीही देवाला गेला, काशी केली, मथुरा केली, द्वारका केली, तीर्थयात्रा केली ना, जगात आई बापासारखं दैवत नाही. ऐका, काशीला जा, मथुरेला जा, द्वारकेला जा, पण आई बापासारखं दैवत कुठंच नाही. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका, काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा. जगत देव नाही आई बापा सारिका, जगत देव नाही आई बापा सारिका. जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा. जगत देव नाही आई बापा सारिका, जगत देव नाही आई बापा सारिका. बसलेले सर्वांना 2 मिनिटं. आई बाप काय असतात, या आईची किंमत किती असते. आज एक आई गेलेले, त्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलोय. ऐका, आई किती मुलांवरती प्रेम करते. पुंडलिक श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहे. आई बापाला घराबाहेर काढतोय पुंडलिक. आईच्या कंबरट्यामध्ये लाज घातलेला आहे. 70 वर्षाचं वय आहे पुंडलिकाच्या आईचं, 80 वर्षाचं वय आहे पुंडलिकाच्या बापाचं. आई बापाला घराबाहेर काढले, लाज घातली आईच्या कंबरट्यामध्ये. बाप तिथे येतोय आणि बाप म्हणतोय, ए पुंडलिका, हे बाळा, तो हाताच्या फोडाप्रमाणे जपलाय रे तुझ्या आईनं, नेत्राचा दिवा केलाय रे, रक्ताचं दूध करून पाजलाय रे. 70 वर्षाचं वय आहे रे तुझ्या आईचं बाळा, आणि त्याच आईच्या कंबरट्यामध्ये लाद घालतो. आई बापाच्या कंबरट्यामध्ये लाद घातले, आई बापाला घराबाहेर काढले. आई बाप निघालेत मजल दर मजल करत. आले काशीच्या विश्वेश्वरासमोर जाऊन उभा राहिले. काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन घेतायत. त्या काशी विश्वेश्वराला म्हणतायत, हे काशी विश्वेश्वरा, हे शंभू महादेवा, हे भोळे शंकरा, पोरांना आधार नाही दिला, पुंडलिकाला घराबाहेर काढलं. आता आमचा आधार तूच आहे ना रे देवा, आता आम्हाला आधार दे. गेल्यात काशीच्या विश्वेश्वराच्या दरबारामध्ये. अरे भीक मागतायत पुंडलिकाचे माई बाप, दया करा रे, दया करा. एखाद्या भुकेलेला 2 घास अन्न खाऊ घाला, एखाद्या तहानलेला 2 घोट पाणी द्या. दया करा हो, दया करा. ऐका, भीक मागतायत पुंडलिकाचे माई बाप. 6 महिन्याचा काळ निघून गेलाय माय बापांनो. पुंडलिकाची पत्नी सांगते, मालक, कुत्रा आपल्या घराचं रक्षण करतोय म्हणून दररोज कुत्र्याला 2 भाकरी करून खाऊ घालतोय. पण जाना, आई बाप घराचं रक्षण करतील, आई बापाला घेऊन या, आई बापाला आपण 2 भाकरी करून घालू, ते घर सांभाळतील. पत्नीनं सांगितलं म्हणून पुंडलिक मजल दर मजल करत आई बापाच्या शोधामध्ये निघालाय. आलाय आई बापाच्या शोधामध्ये. आई बापाच्या शोधामध्ये आला. एका अरण्यामध्ये येऊन पोहोचलाय. अरण्यामध्ये कुकुट स्वामींचा आश्रम आहे. त्यांचं दर्शन घ्यावं असा विचार पुंडलिक करतोय. पण नाही हो, कुकुट स्वामींना कोणीतरी आल्याचा भास झाला. कुकुट स्वामी बाहेर असलेल्या पुंडलिकाला आवाज देतायत, ए पुंडलिका, ए पाप्या, ए मूर्खा, अरे ज्या आईनं जन्माला घातलं, त्या आईच्या कंबरट्यामध्ये लाथ घालून घराबाहेर काढलं. ज्या बापानं हाडाची काढण केली, त्या बापाच्या कंबरट्यामध्ये लाथ घालून त्यांना घराबाहेर काढलं. अरे तुझ्या सारख्या पाप्याला माझा आशीर्वाद घेता येणार नाही असं म्हणावं पुंडलिकाला. आई बापाची किंमत कळाली. आई बापाच्या सेवेमध्ये आलाय पुंडलिक आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलंय. 6 महिन्याचा काळ निघून गेलाय. आई बापाची दृष्टी गेलेली आहे. काय दिसेनासं झालंय. काशीच्या विश्वेश्वरासमोर जातोय पुंडलिक. काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन घेतोय, माफी मागतोय, माफ करणारे देवा म्हणतोय. पण ऐका रे ऐका, तो काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन घेऊन समोर येतोय. भिकारी बसलेले दिसतायत, आई बाप दिसतायत. आई बापा समोर जाऊन उभा राहतोय. आई बापाला भास झालाय. कुणीतरी भला मोठा शिकलेला साहेब आलेला दिसतोय, प्रचंड मोठा श्रीमंत दिसतोय. आई म्हणते, दादा भला मोठा साहेब दिसतोय रे. ऐकणार रे, दृष्टी गेली रे. पोटाला 2 घास अन्न खायला मिळालं नाही. 6 महिने झालं. भूक लागली रे बाळा. दया करणारे दया कर. बघाणारे आमच्याकडे कुणीतरी बघा. अरे एखाद्या आंधळ्याला योग्य दिशा दावा. दया करा
100 रुपयाची. ऐका ऐका माझ्या माई बाबांनो, अरे मागितल्यावरती दिली जाते ना त्याला भीक म्हणतात, पण न मागता दिलं जातं ना त्याला दान म्हणतात. ऐका आई काय असते. अरे तुम्हाला जगाची आई काय सांगू, माझी आई सांगेल माई बाबांना. आई ती आई असते हो. कधी एकेकाळी मी कीर्तन करून जाते, माझे आई बाप कधीच मला तायडे कीर्तनाचे पैसे दे म्हणून सांगत नाहीत. मी माझ्या आईच्या हातामध्ये बापाच्या हातामध्ये कीर्तनाचे पैसे दिले ना आई बापाला आनंद होतो. माझी आई अख्ख्या वस्तीवरच्या बायकांना गावातल्या बायकांना ओरडू ओरडू सांगते, अरे माझी ताईडी कीर्तन करते, त्या गावावरून त्या गावाला कीर्तन करत फिरते, पैसे कमवते, पण न मागता माझी ताईडी मला पैसे आणून देते. हा आनंद माझ्या आईला वाटतो रे. माझी आई अभिमानाने सांगते, आजपर्यंत माझ्या नावानं माझ्या लेकीला ओळखायचे, पण मी जर माझ्या ताईडी सोबत कधी एकेकाळी कीर्तनाला गेली ना, बाप तर दररोज माझ्या सोबत माझा कीर्तनाला असतो, पण कधी एकेकाळी माझी आई जरी कीर्तनाला आली ना, तर माझी आई घरी गेल्यानंतर शेजारच्या सगळ्या माय मावल्यांना सांगते, आज मी माझ्या ताईडी सोबत कीर्तनाला गेली होती. अरे माझ्या ताईडी सोबत कीर्तनाला गेल्यानंतर गावात माझ्या नावानं माझ्या ताईडीला लोक ओळखायची, पण आज मी माझ्या ताईडी सोबत कीर्तनाला गेली, लोक म्हणायची ती बघा ती आरती ताईची आई आहे. अरे माझ्या लेकीच्या नावानं मला महाराष्ट्रात ओळखतात, एवढा आनंद माझ्या आईला वाटतो. माझ्या आईचं काळी सुपावानी मोठं होतं. ऐका आजही आम्ही कीर्तनावरून 9-10 वाजता घरी गेलो, रात्रीच्या 2-3 वाजता घरी गेलो ना माय मावल्यानं, 2-3 वाजता मी आणि माझे बाबा जरी कीर्तनावरून घरी गेलो ना, तरी कधीच मला घरी जाऊन दार उघडा म्हणायची गरज पडत नाही. आम्ही घरी जावं, मी आणि माझ्या बाबांनी घरी गेल्या गेल्या गाडीचा आवाज ऐकल्या एका मिनिटामध्ये दार उघडून रात्रीची उभी असते ना, ती माझी आई असते. एक दिवस मला आठवतो आणि ते दिवस आठवल्यानंतर आजही माझ्या डोळ्यातून पाणी येतं, आजही मला वाईट वाटतं. एकच दिवस माझी आई माहेरी गेली, मी आणि माझे बाबा रात्रीचं कीर्तन करून 2 वाजता घरी गेलो. माझ्यापेक्षा घरामध्ये 2 लहान भावंड, एक लहान बहीण आणि एक लहान भाऊ. आम्ही कीर्तन केलं, 2 वाजता दारासमोर आलो, दार वाजवलं. 2 जण लहान आहेत, ती लहान 2 जण भावंड 10 मिनिटं दार वाजवलं, त्यांनी दार नाही उघडलं. अर्धा तास दारामध्ये उभा राहिलो, दार वाजवत होतो, पण ती 2 लहान भावंड दार उघडत नव्हती. त्यावेळेस मला वाटलं, अगं आरती ताई कीर्तनावरून 3 वाजता 4 वाजता जरी घरी आली ना, आल्या आल्या दार उघडून एका मिनिटामध्ये उभी असती ना, ती तुझी आई असती का ताई. घरी जावं, घरी गेल्या गेल्या माझी आई माझ्या तोंडावरून माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवते, माईनं जवळ घेते, मला विचारते, तायडे 2 तास कीर्तन केलं ग, भूक लागली असेल का तायडे तुला, काय खायचं का ग, दूध प्यायचं का ग. गेल्यानंतर काय खायचं का काय प्यायचं का म्हणणारी ती माझी माय असते. तो दिवस मला आठवतो माई बाबांनो. दार नाही त्या लेकरांना उघडलं, 1 तास आम्ही दोघं दारामध्ये उभा राहिलो आणि दारामधून 1 तासानं लेकरांनी दार उघडलं. त्यावेळेस मला समजलं, अगं आरती ताई दररोज कीर्तन करती, समाज प्रबोधन करती, लोकांना सांगते आई वडिलांची सेवा करा, पण बघ ना एवढं करून तू रात्रीचं किती जरी वाजता घरी आली ना, गाडीचा आवाज ऐकल्या एका मिनिटामध्ये दार उघडून उभी असते, ती तुझी आई असते ग. आज 1 तास झालं तुला दारामध्ये उभं राहावं लागतंय का, तर तुझ्या घरामध्ये तुझी आई नाही. त्यावेळेस मला कळालं, आरती ताई तू कितीही बोलली, कितीही कीर्तन केली, तरी पण तू तुझ्या दारामध्ये तुझ्या घरामध्ये तुझे आई बाप नसताना तू तुझ्या घरामध्ये तुझ्या दारामध्ये भिकारी आहे, हे मला त्या दिवशी समजलं माय बाबा. अरे कुठपर्यंत आपण श्रीमंत आहे, जोपर्यंत आपल्या घरामध्ये माईबाप आहेत ना तोपर्यंत आपण श्रीमंत आहे. ज्या दिवशी माईबाप जातील त्या दिवशी आपल्यासारखा भिकारी या जगाच्या पाठीवरती दुसरा कोणीच नाही. अरे कळालंय पुंडलिकाला आई बापाची किंमत. पुंडलिक म्हणतोय माफ करा, पुंडलिकाचे माईबाप भीक मागतायत. अरे दया करा, दया करा, तो काशीचा विश्वेश्वर पावेल. पुंडलिक आई जवळ जातोय, आईला मिठी मारतोय, आईला म्हणतोय आई माफ कर ग आई, चुकलं ग आई, आई मी तुझा पुंडलिक आहे. पुंडलिकानं आई बापाची माफी मागितली आणि आई बापाची सेवा केली आणि आई बापाची सेवा केलेली पाहून जगाचा बाप पुंडलिकाला भेटायला आला. खरे माझ्या माय बापानो कितीही देवी देवता केले तरी जगात आई बापासारखं दैवत नाही रे, आई बापासारखं दैवत नाही.
बापा सारिका जगात देव नाही आई बापा सारिका जगात देव नाही आई बापा सारिका आई बापासारखं दैवत नाही. आज या सगळ्या परिवाराला दुःख झालेलं आहे, सगळ्यांना वाईट वाटतंय. मला माहित आहे बराच वेळ झालेला आहे, पण आपलं कीर्तन चालू व्हायला जरा उशीर झालाय, त्याच्यामुळे आपण 12:30 वाजेपर्यंत घेतोय. ऐका, आत्मा 2 पर्यंत इथं असतो. 2च्या आत आपण कधीही विधी केल्या फुलं टाकली तरी चालतं. 2 पर्यंत. 2 नंतर आत्मा मुक्त होतो. मुक्त होऊन कुठं जातो? स्वर्गामध्ये. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पुण्यस्मरण का करायचं असतं? मेलेला माणूस गेल्यानंतर अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, पिंडदान का करायचं असतं मुलांना? हे सांगायचंय मला तुम्हाला. का पुण्यस्मरण करायचं? जर गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती जर आपण मिळवून दिली नाही ना, तर पाठीमागच्या लोकांना त्याचा त्रास होत असतो, दोष मागं लागतो. गेलेल्या व्यक्तीच्या ऋणातून मुक्त व्हायचं असतं, त्यांच्या आत्म्याला मुक्ती द्यायची असती, तर कुठं आपल्या पुढच्या पिढीला त्याचं सुख समाधान लाभत असतं. म्हणून परिवारातल्या व्यक्ती निघून गेल्यानंतर त्यांच्या मुलांना 4 दान करायचे असतात: अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, वस्त्रदान. आता काकांनी जो विधी केला तो पिंडदान झाला. आता कीर्तन म्हणजेच काय? कीर्तन म्हणजे ज्ञानदान आहे. कीर्तन झाल्यानंतर सर्वांना बोला बोला, कीर्तन झाल्यानंतर सर्वांना आहे का गेले? तुम्ही जागे आहे का गेले असं विचारते. झोपी गेले का जागे? गैरसमज करून घेऊ नका बाबा. झोपी गेले का जागे असं विचारते मी तुम्हाला. आहे का गेले म्हणजे झोपी गेले का जागे असं विचारते. जागे ना? मग बोला ना जरा. आपण एकाच मातीतली माणसं आहे, एकाच महाराष्ट्रातली माणसं आहे, मग बोलत चला जरा. हा महाराष्ट्र किती पवित्र आहे. संस्कृतीचा देश म्हणजे हा आपला महाराष्ट्र आहे. ऐका ऐका, या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या संस्कृती असतात. काय आनंदाचा महाराष्ट्र आहे हो. इथं अनेक सण, अनेक उत्सव इथं साजरी केले जातात. आताच रक्षाबंधनचा सण झाला. आता काय आलंय? गणेश उत्सव आलाय की नाही? काय आनंद असतो गणेश उत्सवामध्ये? काय होतो? आनंद असतो. ढोल ताशांच्या आवाजामध्ये, गजरामध्ये आपण त्या गणपती बाप्पांचं आगमन करत असतो. ऐका ऐका, त्या गणपती बाप्पांचं वर्णन किती सुंदर आहे. सुख करता दुःख हरता. अरे जो जगाच्या पाठीवरती एकमेव देव असा आहे की जो आपल्याला सतत सुख देत राहतो आणि दुःखाचं हरण करतो ना, असे असणारे गणपती बाप्पा. लवकरच त्या गणपती बाप्पांचं आगमन होतंय. ते आपल्याला आगमन झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना सुख देणार आहेत आणि आपल्या दुःखाचं निवारण करणार आहेत. म्हणूनच त्यांना म्हटलं जातं सुख करता आणि दुःख हरता. एकमेव जगाच्या पाठीवरती असा देव आहे की जो आपल्याला सुखही देतो, आपल्या दुःखाचं हरणही करतो. असे गणपती बाप्पा आहेत. बघा तुम्ही, गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळ्यात जास्त तयारी जर ते कोण करत असतील ना, ते मुलं करतात. हे आपल्या मुलांना याच्यातून शिकवलं जातं. ऐका, का आपला महाराष्ट्र देश पवित्र आहे, का आपल्या महाराष्ट्रात एवढं सगळी संस्कृती जपली जाते. आपल्या लेकरांना याच्यातून चांगले संस्कार मिळतात. सगळं गणेश उत्सवाची सगळी तयारी कोण करतं? तरुण मुलं करतात की नाही? लाइटिंग लावायचं, सगळं करायचं, सगळं लावायचं, स्पीकर लावायचा, लाइटिंग लावायची, गणपतीची सजावट करायची, मंडप घालायचा. हे सगळं जर कोण करत असेल ना, तर ती आपली तरुण मुलं आहेत. लोक त्याच तरुण मुलांना म्हणतात काही काम धंदा नाही, मुलं काही चांगलं काम करत नाहीत, मुलं फिरतात, मुलं रात्र रात्र गणपतीपाशी तशीच जागी राहतात. पण हीच खरी संस्कृती आहे. हेच खरं आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत. अरे ही खरी आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांचा अभिमान वाटतो की गणेश उत्सव आल्यानंतर सगळी तरुण मुलं एकत्र येतात आणि आनंदानं गणेश उत्सव साजरी करतात. हे आपल्या मुलांना या गणेश उत्सवातून आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळतात. एवढे महाराष्ट्रामध्ये सण उत्सव साजरे केले जातात. पण ऐका, हेच आपल्याला कळत नाही. मुलांना चांगले संस्कार द्या, मुलांना चांगलं ज्ञान द्या. ही काळाची गरज आहे. आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार, चांगले ज्ञान देत नाही. म्हणून परिवारातला व्यक्ती निघून गेल्यानंतर 4 दान: अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, वस्त्रदान. हे 4ही दान या दादांनी आणि परशुरामन दादा सो या दोन्ही दादांनी केले. आज निश्चित गेलेल्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल, मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल आणि आत्मा मुक्त होऊन कुठं जाईल? स्वर्गामध्ये जाईल. ते महादेव काका असतील, त्यांना वाईट वाटते. म्हातारपणी पतीचा आधार, पतीची आई जर कोण बनत असेल ना, तर ती त्याची पत्नी असते. त्याच महादेव काकांची पत्नी त्यांना सोडून निघून गेली. त्यांनाही वाईट वाटतंय. त्या छायाताईची आई त्यांना सोडून निघून गेली. त्यांनाही वाईट वाटतंय. आठवत असेल आज या लेकरांना त्या आईनं काय केलं असेल वो? 9 महिने 9 दिवसांची वारी कशी केली, संकट मजला आले असता पदराला धरून नेली, सोडून गेली तुझ्या या लडक्याला, सोडून गेली तुझ्या या लडक्याला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. हे मानव कोण, दानव कोण,
कोण कळे नाही मला, जिकडे तिकडे पाहत होतो मान पैशाला, कोण गेली आई वनवासाला, कोण गेली आई वनवासाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. ऐका, आज या सगळ्या लेकरांच्या डोळ्यातून आसू येत आहेत, वाईट वाटतंय आई निघून गेली. यांनी म्हणावं कुठं गेली माझी आई, मला करमत नाही, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग. ए आई कुठं गेली गाई, आई तुला आम्हाला तुझी गरज आहे गाई, ये ना गाई. ऐका, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, ज्याला आई नाही ना तो भिकारी आहे. आज यांना वाईट वाटतंय आई निघून गेली, पण ऐका, त्या आईला पाहायचं असेल तर जा आळंदीला. आळंदीला गेल्यानंतर त्या जगाच्या बापामध्ये तुम्हाला तुमची गेलेली आई दिसल्याशिवाय राहणार नाही मायबापांनो. मग आई इतकं प्रेम कुणीच करू शकत नाही. पण तुम्हाला जीवनामध्ये सगळं काही मिळेल, तुला मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटार माडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी, म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया, कायाची जाऊन तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे बेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. नाही का, आई बापाची माया गेल्यानंतर मिळणार नाही. सगळ्यांना वाईट वाटतंय, दुःख झालंय. या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मंगल्य, या परिवाराचा आधार, या परिवाराची देवघरातली समयी, या परिवाराची आई असेल हिराबाई महादेव आटपडकर. या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त बऱ्याच लांबून बरीच लोक आलेत. का आलेत तर गेलेल्या आईंवरती, त्या महादेव काकांवरती, त्या दादासो त्यांच्या मुलावरती, दादासो असतील, परशुराम दादा असतील, त्यांच्या सगळ्या परिवारावरती तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही आला की नाही. काही मुलांना त्या आईनं त्या बापानं शिकवावं. शिक्षक, एक जण शिक्षक आहेत ना दादा, एक जण शिक्षक आहेत, एक जण बँकेमध्ये कामाला आहेत, सुनाही एक सून पोलीस पाटील आहे ना गावची काहीतरी. म्हणजे बराच कुटुंब फार शिकलेला आहे. त्या आईनं कष्टातून, त्या बापानं कष्टातून हा वैभव उभं केलेलं आहे. सगळ्यांना वाईट वाटतंय, पण ऐका, बऱ्याच लांबून बरीच लोक आलेत. का आलेत तर गेलेल्या या आटपडकर परिवाराची आई असेल, त्या आईंवरती, त्यांच्या पतीवरती, त्यांच्या मुलांवरती, अख्ख्या परिवारावरती तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही बऱ्याच लांबून आला. तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे, मी तुझा तू माझा खांदेकरी आहे, सागराची लाट तू सागराची लाट मी, मग सांग असल्या सागरी कुठली दरी आहे, मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. सगळ्यांना कुणाच्या ना कुणाच्या खांद्यावरती जावं लागतंय. म्हणून आई निघून गेली म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाही. आज तुम्ही निश्चित आईच्या ऋणातून मुक्त होणार. आईला निश्चित आज आत्म्याला मुक्ती मोक्ष मिळेल. 2 मिनिटं परिवारातली त्यांची सगळे सदस्य असतील, फोटो समोर येऊन बसा. कीर्तनाचा शेवट करायचा. सर्वांनी त्यांचे पती असतील, महादेव आटपडकर काका असतील, काकांनी फोटो समोर येऊन बसायचे. त्यांची 2 मुलं असतील, दादासो आटपडकर, परशुराम आटपडकर, छायाताई असतील. या तिन्ही मुलांनी समोर येऊन बसायचे. त्यांच्या 2 सुना असतील, स्वाती आटपडकर, कोमल आटपडकर, या 2 सुना असतील. त्यांनीही फोटो समोर येऊन बसायचे. या सर्वांनी समोर या. त्या गेलेल्या समोर फोटोकडे तोंड करायचं आणि इथं बसायचं. इथं हा गेलेल्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी याच्याकरता 2 मिनिटं जगाच्या आईचं भजन करायचंय. पण ऐका, आज या ठिकाणी या आटपडकर परिवाराच्या या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त मला कीर्तन करण्याचा योग ज्यांच्यामुळे आला, असे असणारे आमचे पिंपरी गावचे बाळासाहेब करचे काका असतील. काकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्या काकांच्या संपर्कातून आज या ठिकाणी मला या आटपडकर परिवाराच्या या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन करण्याचा योग आला. बाळासाहेब करचे काका असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट अशी गायनाची साथ ज्यांनी केली, ज्यांचं गायन ऐकून कीर्तन चालू झाल्यापासून संपेपर्यंत मनाला एकदम मन एकदम प्रसन्न झाल्यासारखं वाटलं. असे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य माऊली महाराज असतील, आमचे आकाश महाराज असतील, उत्कृष्ट अशी गायनाची साथ केली, त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली हर्षवर्धन महाराज असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. बाबा असतील, बाबांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. विना घेऊन ताई या ठिकाणी उभा राहिल्या, ताईंचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. संत सद्गुरू बाळूमामा वारकरी शिक्षण संस्था, त्या संस्थेचे विद्यार्थी असतील, त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझा लहानसा आवाज मोठा करून
करून तुमच्यापर्यंत पोहोचवला ती म्हणजे साऊंड सिस्टीम, ती अत्यंत छान होती. त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा झालेला कार्यक्रम आपल्याला पुन्हा पाहता यावा, पुन्हा बघता यावा. या परिवाराला कधी जर आपल्या आईची आठवण आली, या आईचं पुण्यस्मरण आपण एवढ्या थाटामाटामध्ये केलंय हे जर बघावं असं जर वाटत असेल आणि ही सगळी आठवण एका कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवण्याचं काम ज्यांनी केलं, शूटिंग त्यांनी करण्याचं काम केलं, असं असणारा ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलचे चैतन्य दादा असतील, शूट करण्याचं काम ज्यांनी केलं रोहित दादा असेल, दोघांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सर्वांनी ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं. या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला हा झालेला कार्यक्रम बघायला मिळेल. जर नाही हे ओम साई क्रिएशन लक्षात राहिलं तर आरती महाराज किंवा आरतीताई भुजबळ असं नाव सर्च केलं तर तुम्हाला आपला ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल बघायला मिळेल आणि त्याच्यावरती हा झालेला कार्यक्रम पाहायला मिळेल. माझे गुरुवर्य, माझे वडील या ठिकाणी उपस्थित असतील. ही झालेली सेवा माझ्या वडिलांच्या चरणी या दुःखातून सावरण्यासाठी, त्या आईच्या आत्म्याला शांती, मुक्ती, मोक्ष मिळण्यासाठी सर्वांनी दोन्ही हात वरती करायचं आणि 2 मिनिटं जगाच्या आईचं भजन करायचं. म्हणजे या आईच्या आत्म्याला शांती मिळेल आणि कीर्तनाचा शेवट करायचा. सर्वांनी दोन्ही हात वरती 2 मिनिटं सर्वांनी करा. दोन्ही हात वरती करा. राधे राधे हो राधे राधे, 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 राधे राधे हो राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे राधे राधे. एक सर्वांनी हात वरती, हात बसलेले, उभे असलेले, पाठीमागे बसलेले, करा दोन्ही हात वरती. ऐका, आपल्या टाळीचा आवाज आनंदीच्या ज्ञानोपरायणपर्यंत, देहूच्या तुकोपरायणपर्यंत, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यापर्यंतच नव्हे, या आटपडकर परिवाराची गेलेली आई असेल हिराबाई महादेव आटपडकर, या आईच्या कानापर्यंत, स्वर्गापर्यंत आपल्या टाळीचा आवाज गेला पाहिजे. एक टाळी, एक, सर्वांनी हात वरती. निश्चित आज या आईच्या आत्म्याला शांती मिळेल. सर्वांनी वा वा वा. एक एक, राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे हो राधे 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 हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे 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 राधे. वा का तुम्हाला नामस्मरण करायला लावलं. गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला नामस्मरण केल्यानंतर मुक्ती मोक्ष मिळतो, त्याच्याकरता तुम्हाला नामस्मरण करायला लावलं. सगळ्यांना फुलं भेटली. ऐका, आज या ठिकाणी ही आई निघून गेली. तुम्ही म्हणसाल ताई तुम्ही सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त केलं, पण आम्ही जर तुमच्या कीर्तनाला नसतं तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असतं म्हणसाल का? बसलेले म्हणसाल का? ऐका, या आज आटपडकर परिवारानं आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त तुमच्या लेकीचं, तुमच्या बहिणीचं, तुमच्या आरतीताईचं कीर्तन ठेवलं आणि तुम्ही कीर्तन ऐकून रिकामे हाताने गेला असं नाही करायचं. मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये लोकांना सांगत असते. गेले 2.5 तास झालं आपलं कीर्तन चाललंय. तुम्ही कीर्तनात काय ऐकलं नाही ऐकलं याचं मला काही घेणं देणं नाही, पण आज या आटपडकर परिवारानं त्यांची गेलेली आई असेल हिराबाई महादेव आटपडकर, त्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त आरतीताईचं कीर्तन ठेवलं ना. कीर्तनातून रिकामी हाताने नका जाऊ रे. आज तुमच्या आरतीताईच्या कीर्तनातून जाताना तुमची संपत्ती घरी घेऊन जा. काय घेऊन जायचं? तुम्ही म्हणसाल ताई कीर्तन करून बरेच पैसे कमावले की काय? अरे कशाचे पैसे कमावता? इथं पाया पडून दक्षिणा आम्हाला कोण देत नाही. देता का? 50, 100, 200, 300 दक्षिणा पाया पडून. ऐका, आज या आटपडकर परिवारानं त्यांच्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त तुमच्या बहिणीचं, तुमच्या आरतीताईचं कीर्तन ठेवलं आणि कीर्तन ऐकून रिकामे हाताने गेला असं नाही करायचं. माय बापांनो, आज तुमच्या लेकीच्या कीर्तनातून जाताना तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं. ऐका, काय आहे तुमची संपत्ती? अरे 2 कोटीचा बंगला म्हणजे तुमची संपत्ती नाही. 5-25 एकर जमीन म्हणजे तुमची संपत्ती नाही. तुमचा बँक बॅलन्स म्हणजे तुमची संपत्ती नाही. तुमच्या बंगल्यासमोर 5-25 लाखाची 4 व्हीलर गाडी म्हणजे तुमची संपत्ती नाही. ऐका रे माय बापांनो, ना तो बंगला तुमची संपत्ती आहे, ना ती गाडी तुमची संपत्ती आहे, ना तो जमीन जुमला तुमची संपत्ती आहे. अरे तुमच्या पोटी
जन्माला आलेली तुमची मुलं आहेत ना, ती तुमची संपत्ती आहे, ती जपा. आयुष्याचीच संपत्ती जपली म्हणून समजा. वाजवा टाळी. झाले आता कीर्तन. एवढीच तुमच्या आरतीताईच्या कीर्तनातून जाताना संपत्ती घरी घेऊन जा. ही झालेली सेवा तुम्हाला सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करते. ज्यांना एक मुलगी असेल त्यांनी मला बोला. झालंय आता कीर्तन. ज्यांना एक असेल त्यांनी दुसरी, ज्यांना दोन असतील त्यांनी, ज्यांना तीन असतील त्यांनी, ज्यांना एकही नसेल त्यांना मला दत्तक घ्या. घेताय का कसं? बरं जाऊ द्या. दत्तक नाही घेता आलं, सातबारा माझ्या नावावर करा. ऐका विनोदाचा भाग सोडा. पायातली चप्पल तुटली शिवून घालतो. बोलताना एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तुमच्या शुद्ध अंतकरणाने मला माफ करा. ही झालेली सेवा तुम्हाला सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करते. सेवेला इथंच पूर्ण विराम देते. पुन्हा एकदा माझ्या वडिलांप्रमाणे असणार माझे गुरुवर्य माझे वडील या ठिकाणी असतील. ही झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करते. पुन्हा एकदा बाळासाहेब करचे काका असतील, काकांमुळे या ठिकाणी कीर्तन करण्याचा योगाला त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि सर्वांच्या चरणावरती शिरकमळ ठेवून या परिवाराची गेलेली आई असेल कैलासवासी वैकुंठवासी हिराबाई महादेव आठवडकर या आईच्या आत्म्याला शांती मिळो हीच शिवचरणी प्रार्थना व्यक्त करते. आणि सर्वांच्या चरणावरती माझं शिरकमळ ठेवून सेवेला इथंच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम विठ्ठल जय जय.